नमस्कार. राष्ट्राचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण आणि आज त्याच तिन्ही दलातले प्रमुख व्याख्यान ऐकण्यासाठी आलेले आहेत. हे कोणाचं वाचतंय? 1946 पर्यंत काल आपण आलो होतो. 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या आधी 1946 ला जी सार्वत्रिक निवडणूक झाली, त्रिपक्षीय निवडणूक झाली. हिंदू महासभा, काँग्रेस आणि मुस्लिम लीग. काल सांगितलंय ते सुद्धा परत एकदा रिपीट करतो की हिंदू महासभेचा मूळ अजेंडा होता की आम्हाला निवडून द्या मुसलमानांनो, आम्ही तुम्हाला हक्काचं मुस्लिम राष्ट्र बनवून देतो. मग 100% मुसलमानांनी भारतात द्या. हिंदू मुस्लिम लीगला निवडून दिलं. भारताचे तुकडे होऊ देणार नाही, माझ्या देहाचे तुकडे आधी होतील, असे एक भावनिक आव्हान एका वयस्क मोहनदास करमचंद गांधी नावाच्या नेत्याने केलं. आणि त्यांच्या पाठीमागे 1920 पासून सगळा समाज धावत होता. ज्या राष्ट्रीय काँग्रेसचे सगळेच जण सभासद होते, नकळतपणे त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला. आणि हे काँग्रेस दादा तर कुठे बोलतंय? या काँग्रेसने मुळातच हिंदी राष्ट्रवाद स्वीकारलेला आहे, जो या देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा मुस्लिम लीग हा तर देशाचे तुकडे करून धर्माच्या नावावरती राज्य मागण्याच्या मनस्थितीमध्येच आहे. त्यांची मागणीच आहे, त्यांचा अजेंडा ते जाहीरपणे सांगतायत. त्यामुळे दोघांपासून जर देशाला, राष्ट्राला, समाजाला वाचवायचं असेल तर तुम्ही हिंदू महासभेला मत द्या, असं सांगणारे तिसरे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. पण लोकांनी नकळतपणे, मुसलमानांनी संपूर्णपणे 100% मुस्लिम लीगला निवडून दिलं. आणि काँग्रेसला बाकी सगळ्यांनी निवडून दिलं. आणि हिंदू महासभेचा सावरकरांच्या अध्यक्षतेखाली दारुण पराभव झाला. आता हा दारुण पराभव झाल्यानंतर 47 साल उजाडलं. मुस्लिम लीगनी जे सांगितलं होतं ते त्यांनी करून दाखवलं. पण काँग्रेसने जे सांगितलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यातलं एकही गोष्ट खरी ठरली नाही. गांधींचा देह तसाच राहिला, देशाचे मात्र तुकडे झाले. तुकडे झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर सगळेजण सांगत होते, जर धर्माच्या नावावर विभागणी झालेली आहे तर इथला शेवटचा मुसलमान तिकडे गेला पाहिजे आणि तिथला शेवटचा हिंदू इकडे आला पाहिजे, तरच ही विभागणी यशस्वी ठरेल. तिथे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये पडली. मुसलमानांना तेच हवं होतं. आणि काँग्रेसने उर्फ गांधीजींनी सांगितलं की नाही, ज्या मुसलमानांना जायची इच्छा नसेल ते इथे राहू शकतात. तुम्हाला सांगितलं मी काल, 3 करोड मुसलमान, म्हणजे जवळजवळ ज्या 90% मुसलमानांनी मुस्लिम लीगला एक पाकिस्तान मिळणार म्हणून मतं दिली होती, तो एकही मुसलमान पाकिस्तानामध्ये गेलाच नाही. कारण त्यांच्या धर्मग्रंथांप्रमाणे त्यांना 1/4 दारुल इस्लाम बनवण्यात यश मिळालेलं होतं. आता उरलेला जो 3/4 हिंदुस्थान आहे तो दारुल इस्लाम बनवण्यासाठी इथे राहायला पाहिजे. काँग्रेसने त्याला सपोर्ट केला, गांधींनी सपोर्ट केला आणि मुसलमान इथे राहिले. 79 वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळून झाली. 3 ते 30 करोड झाले.
पाकिस्तानातले जे हिंदू होते, जमीन जुमले होते, वर्षानुवर्षांच्या प्रॉपर्ट्या होत्या. म्हणजे लाहोर तर हिंदू बहुल शहर होतं. प्रभू श्रीरामाच्या लव आणि कुश या लव या मुलावरून लाहोर नाव पडलं. त्यामुळे तिथले हिंदू नाही आले. बरं, सुरुवातीला जिनांनी असं जाहीर केलं होतं की पाकिस्तान सुद्धा लोकशाही राष्ट्र असेल, एक सेक्युलर कंट्री बनवेन. धुळफेक केली. जे 15% हिंदू तिथे राहिले, 79 वर्षात पाकिस्तानातले 15% हिंदू 1% आले. आणि भारतातले 3 करोड मुसलमान 30 करोडवर गेले. 47 साली 70 लाख हिंदू निर्वासित होऊन पाकिस्तानातनं भारतामध्ये आले. आणि काँग्रेसला मतदान करणाऱ्या हिंदूंचे डोळे उघडले, पण खूप उशीर झालेला होता. सावरकरांचा शब्द खरा ठरला होता. वेळ निघून गेलेली होती. मग देश स्वतंत्र झाला. मग एक सिलेक्टेड मंत्रिमंडळ तयार झालं. 47ला जे मंत्रिमंडळ होतं त्यात हिंदू महासभेचे 2 मंत्री होते. नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी मिनिस्टर होते. श्यामाप्रसाद मुखर्जींनी विचारलं होतं सावरकरांना, काय करू मी? ते म्हणे, देश आणि देशाचं मंत्रिमंडळ ही काँग्रेसची संपत्ती नाही आहे. देशाच्या स्वातंत्र्यात सगळ्यांचं योगदान आहे. तर स्वतंत्र देशामध्ये मिनिस्टर होऊन जर तुम्हाला सेवा करायची संधी मिळत असेल तर आवर्जून जायला पाहिजे तिकडे. आणि मग ते गेले. त्यानंतरचं जे पहिलं युद्ध झालं चायनाबरोबरचं. आता गंमत बघा, 47ला देश स्वतंत्र झालाय. सावरकरांनी एक पत्र पाठवलं होतं की स्वतंत्र देशामधली कुठलीही मोठी जबाबदारी टाकली तर मी समर्थपणे पेलायला तयार आहे. इच्छा होती सावरकरांची स्वतंत्र भारतामध्ये काहीतरी शासकीय संविधानिक एखादं पद मिळावं, जेणेकरून मला स्वतंत्र भारताची सेवा करता येईल. स्वतंत्र भारत कसा असावा हे जे स्वप्न आहे, हे स्वप्न मला साकार करता येईल. संविधानिक पदावर असण्याची ताकद, पॉवर फार वेगळी असते. त्याचबरोबरीने सावरकरांनी आपल्या पहिलं पंतप्रधानाला काही सूचना करणारं पत्र लिहिलं. काय दूरदृष्टी असेल, 47 साली लिहिलेलं पत्र आहे. आता देश स्वतंत्र झाला आहे. एकूणच दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची ज्या पद्धतीची अवस्था झालेली आहे, सगळ्या देशांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडलेली आहे. कुठलाच देश दुसऱ्या देशावर लादून राज्य करेल, गुलामीत ठेवेल अशी परिस्थितीच राहिलेली नाही. त्यामुळे आता आपण पुन्हा गुलामीत जाण्याचा प्रश्नच येत नाही. हा जो स्वतंत्र झाला आहे भारत, हा स्वतंत्र भारत बलवान भारत कसा करता येईल, बलाढ्य भारत कसा करता येईल, हे जे आज नरेंद्र मोदी साहेब म्हणतात ना विश्वगुरू, हे विश्वगुरूचं स्वप्न सावरकरांनी तेव्हापासून पाहिलं आहे. महासत्ता आणि विश्वगुरू याच्यात फार मोठा फरक आहे. महासत्ता म्हणजे फक्त माझीच सत्ता जगावर चालली पाहिजे, ज्याच्यासाठी अमेरिका धडपडते. जगातल्या 195 देशांनी अमेरिकेला विचारूनच निर्णय घेतले पाहिजेत, हे एक सत्ताधीश बोलतो. सत्ताधीश माझ्या बाजूला उभा असतो तेव्हा मला बोलताना भीती वाटते. आणि जेव्हा माझ्या बाजूला माझा गुरु उभा असतो, माझा शिक्षक उभा असतो ना, तेव्हा मी बिंदास बोलतो. भारताला कधीच सत्ताधीश व्हायचं नव्हतं. भारताला विश्वगुरू व्हायचं होतं, जगाला दिशा देणारा. कारण जगाला दिशा देण्याची ताकद फक्त आणि फक्त ज्ञान विज्ञानाने पूर्णतः असलेल्या सनातन हिंदू धर्माकडे आहे. म्हणून सावरकरांनी काही पत्र लिहिली, काही सूचना केल्या. सूचना फार ऐकण्यासारख्या आहेत.
समाजामधले दोन घटक श्रीमंत आणि समृद्ध व्हायला पाहिजेत. कुठले दोन घटक? एक सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी माणसं आणि दुसरी शिक्षण व्यवस्थेत काम करणारी माणसं. सावरकरांच्या संपूर्ण साहित्यामध्ये श्रीमंत म्हणजे पैशाने श्रीमंत असं फार क्वचित शब्द वापरले असतील, पण ह्या दोन समाजातल्या घटकांबद्दल ते पैशाने श्रीमंत व्हायला पाहिजेत असं म्हणतात. याचा अर्थ या दोन घटकांमध्ये काम करणारे, सुरक्षा व्यवस्थेत काम करणारे म्हणजे तिन्ही दल, वायुदल, नौदल, भूदल आणि अंतर्गत भारतीय सुरक्षा व्यवस्था बघणारे पोलीस दल, ह्यांना श्रीमंत करा. ह्यांना सर्वात जास्त पगार असले पाहिजेत, ह्यांना सर्वात जास्त फॅसिलिटीज असल्या पाहिजेत, ह्यांना रिटायर नंतर प्रचंड मोठी अशी पेन्शन मिळायला पाहिजे, जेणेकरून स्वतंत्र भारतातल्या पुढच्या पिढ्यांना भविष्यामध्ये मला मिलिटरीत जायचंय, पोलीस दलात जायचंय असं त्यांनी स्वप्न बघायला पाहिजे. कारण आता स्वातंत्र्य चळवळ हा विषय संपलेला आहे. गेली 150-200 वर्ष प्रत्येक भारताच्या नागरिकाला समोर एक उद्दिष्ट होतं, काय? स्वातंत्र्य मिळवायचं. मग स्वातंत्र्यासाठी काही ना काहीतरी योगदान द्यायचं. आता ते संपलं. मग आता उद्दिष्ट काय? आता देश समृद्ध करायचा आणि स्वतःची समृद्धी बघायची. आणि मग याला लागतो तो पैसा. संपूर्णपणे गुलाबाच्या फुलांनी सावरकरांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं. काही पडलेलीच नाही त्यांना. बाय ॲक्सिडेंटली आय एम हिंदू असं जाहीरपणे म्हणणारा माणूस आम्हाला 17 वर्ष पंतप्रधान म्हणून लाभला. गेल्या 25 वर्षात 10वी आणि 12वी मेरिटमध्ये आलेला एकही मुलगा माझ्या बघण्यात नाही की तो असं म्हणतो की मला भविष्यामध्ये नौदलात भरती व्हायचे, वायुदलात भरती व्हायचे, भूदलात भरती व्हायचे, मला पोलीस दलात भरती व्हायचे. एकही विद्यार्थी नाही. सगळ्यांना कॉम्प्युटर सायन्स, सगळ्यांना इंजिनियर, डॉक्टर. सुरक्षा व्यवस्था सोडून जेवढे पैसे मिळवण्याचे मार्ग आहेत त्या सगळ्या गोष्टींमध्ये करिअर करायची इच्छा असते. तुम्ही मला दाखवा, तुम्हाला कधी आढळले? 10वीमध्ये मेरिटमध्ये आलेल्यांची आणि 12वीला मेरिटमध्ये आलेल्यांच्या मुलाखती बघतो आपण वर्तमानपत्रामध्ये. आता तर न्यूज चॅनलवरती त्याच्या घराघरात शिरून दाखवतात. सगळी मुलं 25-30 वर्षांमध्ये एकही मुलगा असं म्हणाला नाही की मला पोलीस दलात भरती व्हायचं आहे, मला 92% मार्क मिळालेत, मी एक उत्तम इन्स्पेक्टर होईन, मी एक उत्तम सैनिक होईन, मी एक उत्तम कॅप्टन होईन. एकही नाही. कारण ती प्रतिष्ठा या सुरक्षा व्यवस्थेतल्या माणसांना मिळूच दिली नाही. आणि दुसरा घटक आहे शिक्षण व्यवस्थेत. काय निवडलेत बघा, सावरकरांची दूरदृष्टी बघा काय आहे ती. त्याने विचारले हे दोनच घटक का? तेव्हा म्हणाले की आमच्या नाटकातलं एक सुंदर वाक्य आहे कानेटकरांचं, रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये फार सुंदर वाक्य आहे. लहान मूळ म्हणजे मातीचा गोळा असतो, आकार द्यावा तशी मूर्ती बनते. हे बरोबर आकार द्यायचं काम शिक्षक करतात. आपल्या सगळ्यांचे मातीचे गोळे आपण 5व्या-6व्या वर्षी त्या शिक्षक नावाच्या प्राण्याच्या हातात सोपवतो. आणि 1लीपासून 15वी पर्यंत आयुष्याची मेन संस्कारक्षम जी वर्ष आहेत ती संपूर्ण वर्ष म्हणजे वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून ते 20-21व्या वर्षापर्यंत बरोबर नागरिक होण्यापर्यंत तो मुलगा शिक्षकांच्या ताब्यात असतो. म्हणून शिक्षक फार महत्त्वाचा आहे. आणि या शिक्षकांनी घडवलेली पिढी, म्हणून शिक्षकी व्यवसाय, शिक्षक घटक आणि त्या घटकाचं संरक्षण करणारा संरक्षक घटक. या देशाच्या सीमा ह्या पक्क्या करा आणि देशाच्या सीमा ह्या रक्तात सांडून पक्क्या करायच्या असतात.
सुतानी, चरख्यावरच्या सुतानी आखलेल्या रेषा या पुसट होत जातात, अंधुक होत जातात. आणि मग एक दिवस असा येतो की कळेनासच होतं की इथून नेमका बांगलादेश कुठून सुरू झाला, नेमकं पाकिस्तानची आपली बॉर्डर कुठे आहे. पहिली 60-70 वर्ष देशाची भयानक परिस्थिती होती. सहजपणे कोणीही मुंबईतून पुण्यात चालत येईल तशी माणसं पाकिस्तान आणि बांगलादेशातनं आपल्या देशात चालत येत होती. सीमाच नाही, सीमेवर भिंतीच नाही, सीमेवर कुंपणच नाहीत, सुरक्षा दलच नाही. कित्येक किलोमीटर चरख्यावरच्या सुताने आखलेल्या रेषा पुसट होत जातात, अंधुक होत जातात आणि नंतर त्या कळतच नाहीत नेमका देश कुठून सुरू झाला आहे. पण रेग ओढल्यानंतर तलवारीच्या टोकाने आखलेल्या रेघांवरती जर रक्ताचं शिंपण केलं तर शत्रूला लक्षात येतं की रक्त सांडलंय सीमेवर. म्हणजे सीमेच्या रक्षणासाठी या देशातला प्रत्येक नागरिक कधीही रक्त द्यायला तयार आहे. एक संदेश असतो. एक एक छोटी छोटी राजकीय कृती ही एक फार मोठा संदेश देऊन जात असते. सावरकरांच्या या सगळ्या सूचना कचऱ्याच्या टोपलीत गेल्या. कचऱ्याच्या टोपलीत नाही गेल्या, त्याच्याबरोबर हे दोन फार महत्त्वाचे घटक कचऱ्याच्या टोपलीत गेले. कुठेच नोकरी मिळत नाही म्हणून आता शिक्षक होतात. एकही 95% मार्क मिळालेला, सायन्समध्ये पहिला आलेला एकही मुलगा असं म्हणत नाही की मला भविष्यामध्ये एक चांगला शिक्षक व्हायचं आहे, मला भविष्यामध्ये एक चांगला प्राध्यापक व्हायचं आहे. नाही म्हणत. संपलं ते. त्यामुळे तर शिक्षकांचा मान पण संपला, सन्मान पण संपला. शिक्षकाला या देशात जेवढा सन्मान होता, या संस्कृतीत जेवढा सन्मान होता, तो सन्मानच संपला. काहीच माहिती नाही त्यांना. कोणी येतो शिक्षक होतो, कोणी येतात काही शिकवतात. आणि मग संपूर्ण शिक्षण व्यवस्था मुसलमानांच्या ताब्यात गेली. स्वतंत्र भारतानंतर सलग पहिले 5 केंद्रीय शिक्षण मंत्री मुसलमान आहेत. पहिली सलग 10 वर्ष मौलाना आझाद शिकलेत कुठे? मदरशांमध्ये. मदरशांमध्ये काय शिकवलं जातं? सायन्स, टेक्नॉलॉजी नाही. मदरशांमध्ये फक्त कुराण, इस्लामिक डिक्शनरी, हजीद, फक्त इस्लामिक धर्माचं शिक्षण दिलं जातं. तिथे शिकलेला एक माणूस, मुळात त्याचा ह्या देशाशी संबंध नाही, तो देशाचा पहिले सलग 10 वर्ष केंद्रीय शिक्षण मंत्री. मग त्यांनी टिपू सुलतान मोठा केला, त्याने अकबराला मोठा केला, त्याने औरंगजेबाला मोठा करून टाकला. मग आमच्या गुलाबाच्या फुलांनी एक भारत एक खोज नावाचा एक अफलातून धर्म ग्रंथ लिहून काढला. पण नाव पण मला आश्चर्यच वाटतं. भारत एक खोज. तू खोज केलीस? तू कुठला शोधून काढलास भारत? अख्ख्या एवढ्या मोठ्या खंडामध्ये एक पॅरेग्राफ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, तो सुद्धा आधी लुटारू वगैरे लिहिलं होतं. यशवंतराव चव्हाण जाऊन त्यांना म्हणाले, अहो महाराष्ट्रात निवडून यायचंय, इथे शिवाजीला खूप मानतात, हे बदला. मग ते बदललं. काय बदललं? वाट चुकलेलं देशभक्त केलं. हे काँग्रेसवाले. शिवाजी म्हणजे वाट चुकलेला देशभक्त. म्हणून सावरकर सातत्याने सांगत होते, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. आज परत एकदा भूगोल बिघडण्याच्या स्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. 8 राज्य गेली. सावरकर ऐकले नाही, शिक्षण व्यवस्थेचा पुरा बोऱ्या वाजलाय. शिक्षकाला माहीतच नाही कसं शिकवायचं. पाठ्यपुस्तकं, संपूर्ण सिस्टीम मुसलमानांच्या ताब्यात. 25 वर्ष मुसलमान केंद्रीय शिक्षण मंत्री. त्याच्यानंतर सगळे डावे, लेफ्टिस्ट. जे ब्रिटिशांनी केलं, जे मॅकॉलेनी केलं, जे मॅक्समुलरनी केलं, तेच काम पुढे सगळ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे चालवलं आत्तापर्यंत. आत्ता कुठं त्या NCERT मध्ये थोडे थोडे बदल व्हायला सुरुवात झाली.
सावरकर ऐकले नाहीत, देशाचं फक्त वाटोळं वाटोळं आणि वाटोळंच होणार. 70 लाख हिंदू निर्वासित दिल्लीच्या भयानक थंडीमध्ये कुडकुडत असताना गांधी त्यांना म्हणतात, आलातच कशासाठी? सगळं चित्र लक्षात आलं आणि नेहरूंना भीती वाटायची सुरुवात झाली. आत्ता तर सिलेक्टेड म्हणून आपण निवडून आलो आहे, आपल्याला आता 5 वर्षानंतर या देशातली पहिली निवडणूक होणार आहे, तेव्हा आपल्याला सामोरं जायचं आहे. म्हणजे 52ची पहिली निवडणूक. आपण किती खोटं बोललो आहे, आपण काय काय वाटोळं केलं आहे, हे सगळं आता हिंदू समाजाच्या लक्षात आलेलं आहे. 52ला काय आपण निवडून येणार नाही. आपल्याला एका मोठ्या चमत्काराची गरज आहे. काहीतरी एक मिरॅकल घडलं तर आणि तरच फक्त आपण निवडून येऊ शकतो. जसे राजीव गांधी निवडून आले, मिरॅकल घडलं ना. इंदिरा गांधींची अशी हत्या झाली नसती तर राजीव गांधी कधीच निवडून आले नसते. अभूतपूर्व निवडून आले. विरोधी पक्षात फक्त 2च माणसं होती. अशी मेजॉरिटी या देशानं कधीच बघितली नाही. अशी भयानक मोठी सहानुभूतीची लाट, असं काहीतरी एक प्रचंड मोठा मिरॅकल जर घडलं तर आणि तरच 52ला आपण निवडून येऊ. नाही तर हा सावरकर नावाचा माणूस, आता त्याचा प्रत्येक शब्द न शब्द 46च्या सभांमधला खरा ठरला आहे. ते आता फिरणार, ते देशभर फिरणार. आता तर देश स्वतंत्र पण झाला. आता कोणाच्या फिरण्यासाठी परवानगीची गरज नाही, कसलीच गरज नाही. आता ते फिरणार, देशाला जागृत करणार. आणि देशाला जागृत करायला सुरुवात केली की हिंदूंना माहिती आहे काय आपली अवस्था झाली फाळणीमध्ये. आणि 52ला हिंदू महासभा निवडून येईल. सावरकर कदाचित देशाचे राष्ट्रपती बनतील, कदाचित पंतप्रधान बनू शकतात. एक चमत्कार हवा आहे. 15 ऑगस्ट 47 देश स्वतंत्र झाल्यानंतर ह्या एका विचाराने नेहरूंना छळलेलं होतं आणि 6च महिन्यामध्ये तो चमत्कार घडला. 30 जानेवारी 1948 मोहनदास करमचंद गांधींची हत्या झाली, वध झाला. नथुराम गोडसेने वध केला. 2 अँगलनी या वधाकडं पाहिलं पाहिजे. एक, या वधामुळं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. ते कोणाकोणाचं झालं आणि ते करायचे सुवर्ण संधी नेहरूंच्या हातामध्ये आली. जे त्यांना मिरॅकल हवं होतं ते मिरॅकल बरोबर घडलं. एक प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट, त्या लाटेवर स्वार होण्याची संधी नेहरूंना मिळाली. एक निशस्त्र म्हाताऱ्याचा खून. आयुष्यभर ज्याने अहिंसेची पूजा केली त्या अहिंसावादाचा खून. 52च्या निवडणुकीमध्ये जे समोर सगळ्यात मोठं आव्हान होतं सावरकर नावाचं, ते आव्हान संपवण्याची सुवर्ण संधी या गांधी हत्येने नेहरूंना मिळवून दिली. कारण कधी काळी हा नथुराम गोडसे हा सावरकरांबरोबर हिंदू महासभेमध्ये काम करत होता. हत्या झाली तेव्हा तो नव्हता. सुरुवातीला त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तो स्वयंसेवक होता. हत्या झाली तेव्हा त्याचा आरएसएसशी सावरकरांशी काही संबंध नव्हता. 30 जानेवारी 48च्या आधीचे जे नथुराम गोडसेची जी 2 वर्तमानपत्रं आहेत, दैनिक अग्रणी आणि हिंदू राष्ट्र, या वर्तमानपत्र सगळी उपलब्ध आहेत. या सगळ्या वर्तमानपत्रांचे त्याच्या आधीचे 4-5 महिन्यांचे सगळे अग्रलेख काढून बघा. त्या सगळ्या अग्रलेखांमध्ये सावरकर आणि या सगळ्या लोकांवर नथुरामने कठोर शब्दामध्ये टीका केलेली आहे.
सावरकरांना मी आयडिओलॉजी म्हणून खूप मानतो, पण आजचे सावरकर आम्हाला मान्य नाहीत. आता सावरकर जेवढे मी वाचले, ते जर मी वाचलेले माझा जो काही अभ्यास आहे त्या अभ्यासानुसार एकदा जरी गोडसे सावरकरांना सांगायला गेला असता, एकदा जरी, की माझ्या डोक्यात असं चालू आहे, गांधींना संपवण्याचा विचार चालू आहे, तर 1001% सावरकरांनी गोडसेला समोर बसवलं असतं आणि त्याचं पूर्ण ब्रेन वॉश करून त्याला त्याच्यापासून लांब नेलं असतं. हे मी का म्हणतोय, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोपाळकृष्ण गोखले, जे गांधींचे गुरु मानले जात होते, जे काँग्रेसचे मोठे नेते होते, त्या नेत्याची एकदा हत्या करण्याचा कट केला होता. आणि तो जेव्हा सावरकरांना कळला तेव्हा सावरकरांनी त्या सगळ्यांना बोलावून घेतलं होतं आणि त्यांचं ब्रेन वॉश केलं होतं. त्यांना फार मोठं लेक्चर दिलं होतं की एक लक्षात ठेवा, हिंसा आणि अहिंसेमध्ये एक फार मोठी पुसट रेषा आहे. आपण हिंसेचे समर्थक नाही आहोत. हिंसा किती लेव्हलपर्यंत, कुठल्या पातळीपर्यंत मला मान्य आहे, हिंस्त्र श्वापदाचे दात आणि नख काढण्यापर्यंतच हिंसा मला मान्य आहे. एक वाघ आहे, तो आपल्यावर अटॅक करतो आणि आपल्याला वाघापासून दुखापत जी काही होते ती वाघाकडे असलेल्या 2 शस्त्रांपासून. आता वाघाकडची शस्त्र कुठली, तर त्याचे सुळे, त्याचे दात आणि त्याची नख. जर वाघाचे दात काढून टाकले आणि वाघाची नख काढून टाकली आणि वाघाला सोडला, तो फक्त गुदगुल्या करेल, तो मारू शकत नाही. मारण्याची गरज नाही. आणि त्याच्यात सुद्धा स्वकीयांना मारण्याच्या मी 100% विरोधात आहे. मी मुळात कुठल्याही हत्येच्या विरोधात आहे. मला भगवान गौतम बुद्ध अत्यंत आवडतात, पण मी बुद्ध स्वीकारणार नाही जोपर्यंत जगातला शेवटचा माणूस बुद्ध होत नाही. जगातला शेवटचा माणूस त्याच्या हातातलं शस्त्र खाली ठेवत नाही तोपर्यंत मला निशस्त्र होण्याचा अधिकारच नाही. आणि मग ते श्रीरामाचं उदाहरण देतात, ते श्रीकृष्णाचं उदाहरण देतात, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देतात. श्रीरामाने सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत निकराचे प्रयत्न केलेत युद्ध टाळावं म्हणून. नाना तऱ्हेचे संदेश पाठवलेत रावणाला, नको युद्ध नको. युद्ध हा अंतिम उपाय नसतो, युद्धाने काही साध्य होत नाही. रावण ऐकायलाच तयार नाही. शेवटी त्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला सुद्धा हातात शस्त्र घ्यावं लागलं, गोळी मारावी लागली, वध करावा लागला, रक्त सांडावं लागलं. अहिंसा परमो धर्म. अहिंसेसारखं दुसरं सुंदर धर्म नाही. पण त्या अतिशय उत्तम अशा अहिंसा धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणं हा त्यापेक्षाही उच्च पातळीचा धर्म आहे. धर्म हिंसा तथैवच. मग ते उदाहरण देतात. श्रीकृष्णाला तर अर्जुन स्वतःच म्हणत होता की मी नाही मारत, मी नाही उचलत धनुष्य, मला नाही, मला हे शक्य नाही. सगळे माझे नातेवाईक आहेत समोर, काका मामा सगळे चुलत बंधू आहेत समोर, मी कसं मारू यांना. खेळलोय मी यांच्याबरोबर, यांच्याकडनं मी विद्या शिकलोय, ह्यांच्याबरोबर मी खेळलोय, ह्यांनी मला अंगाखांद्यावर वाढवलंय, ह्याला मी मारू कसं. श्रीकृष्ण काय म्हणतो, वेडा आहेस तू. ही लढाई काका मामा आणि पुतण्यामधली नाही आहे, मामा आणि भाच्यातली लढाई नाही आहे. ही लढाई आहे धर्म आणि अधर्मातली. महाभारतात कुठे अब्दुल होता, महाभारतात इस्लामच नव्हता, महाभारतात ख्रिस्ती धर्मच अस्तित्वातच आलेला नव्हता. लढाई सगळी आहे धर्म आणि अधर्मातली लढाई आहे. मग नेमका धर्म म्हणजे काय आहे, कशाला म्हणायचा धर्म आणि कशाला म्हणायचा अधर्म, काल सांगितलं नाही ना. फार फार अप्रतिम आणि फार सोप्या शब्दात सावरकर धर्माची व्याख्या करतात. ही संपूर्ण सजीव सृष्टी एका कोणी तो परमात्म्याने निर्माण केली.
एक कोणतरी शक्ती आहे, हे तर आपल्याला सर्वांना म्हणजे नास्तिक माणसाला सुद्धा हे मान्य करावं लागतं की काहीतरी एक पॉवर आहे, त्यांनी हे सगळं निर्माण केलं आहे. कुठेतरी एका क्षणी आपल्याला हे सगळं मान्य करावं लागतं. म्हणजे 1/4 भूमीला 3/4 पाण्याचा वेढा आहे, तो संपूर्णपणे समुद्राचा आहे आणि तो खाऱ्या पाण्याचा आहे. पण त्या भूमीतून मात्र जे झरे वाहतात ते मात्र गोड्या पाण्याचे असतात. नदी मात्र गोड्या पाण्याची असते, पण ती गोड्या पाण्याची असली तरी तिचं अंतिम ध्येय काय? त्या सागरामध्ये जाऊन तिचं मिलन होणं. मिरॅकल हे कोणीतरी घडवून आणते. पाणी म्हणजे जीवन. हे जेव्हा सजीव सृष्टी निर्माण करायचा परमात्म्याने विचार केला आणि ठरवलं, तेव्हा त्याला या सजीव सृष्टीला लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी, तेही तो देतोय आपल्याला. ते सगळं त्यांनीच सुरू केलं. आपण म्हणतो ना, जो जन्माला घालतो तो खाण्याची व्यवस्था करतो. चिंता करू नका, लाचार व्हायची गरज नाही. बघितलेत कधी रस्त्या खिडकीमधली एखादी चिमणी उपाशी होऊन मेली? चिमणी पण मरत नाही. रस्त्यात गाडी खाली येऊन कुत्रं मरतं, उपाशी राहून कुत्रं मरत नाही. कावळा अचानक मेला, असा खाली पडला सोसायटीच्या अंगणात. कसा मेला? 3 दिवस उपाशी राहिला, कोणी खायलाच दिलं नाही. कधीच होत नाही. ज्याला दुपारचं भूक लागल्यावर खाल्ल्यानंतर माहितीच नाही आहे की रात्री भूक लागणार आहे, हा विचार सुद्धा ज्या कावळ्याला, चिमण्याला आणि त्या कुत्र्याला शिवत नाही, तो सुद्धा उपाशी राहत नाही. मग उपाशी राहण्याची भीती कशासाठी? ज्याने जन्माला घातले तो सगळं जगवणार, सगळे त्याची व्यवस्था बरोबर आहे, त्याचं प्लॅनिंग कधी चुकत नाही. प्लॅनिंग आपलं चुकतं. गरज नसताना 2 महिन्यानंतरचं रेशन भरून ठेवतो. कोरोनामध्ये भरत होते ना, 1 तास वाण्याचं दुकान चहायला असं फरसाण आणून ठेवायचे घरात. 15 दिवस पुरलं पाहिजे. काय माहिती कधी उघडेल, बंद होईल मनुष्य. पण त्या कोरोनामध्येही एकाही कुत्र्याने साठवलं नाही, चिमणीने साठवलं नाही, कोकिळेने साठवलं नाही, कावळ्याने साठवलं नाही. निसर्ग आहे. तर ह्या निसर्गाने हे सगळं जे निर्माण केले ना, ह्या सगळ्या निर्मात्याबरोबर त्याच्या निर्मितीबरोबर त्या पदार्थाला, त्या वस्तूला एक गुणधर्म बहाल केला आहे. हे सगळं सावरकर सांगतात ना, हे माझं नाही आहे. गोपाळकृष्ण गोखलेंना मारायचा विचार केल्यावर का मारायचं नाही? का नाही मारायचं? एक दगड आहे, एक दगडाला सुद्धा कोणीतरी जन्माला घातले. एक दगड म्हणून तो अस्तित्वात आला, तेव्हा त्याचं अस्तित्व निर्माण झालं दगड म्हणून. तेव्हा त्याला एक गुणधर्म प्राप्त झाला. कोणी हलवल्याशिवाय तो हलत नाही. कधी बघितलंय दगड हललेला? माणूस हलवतो, उचलतो आणि फेकतो. बरं, फेकल्यानंतर मग तो पुढचा प्रवास त्याचा सुरू झाला. फक्त पहिली एक स्टार्टरची गरज होती, असं पण नाही आहे. जिथे टाकला तिथेच थांबतो तो. प्रवाह, पाण्याचा प्रवाह त्याला ढकलतो, वनस्पती ढकलतात, पशु पक्षी ढकलतात, वादळ वारा ढकलतो, पण तो स्वतःहून कधीही हलत पण नाही. हा त्याचा गुणधर्म आहे. हा त्याचा गुणधर्म पृथ्वीवर त्याचा जेव्हा जन्म झाला दगडाचा, ज्या परमात्म्याने दगड निर्माण केला तेव्हा त्याला जन्मजात तो हक्क आणि तो अधिकार बहाल केला, तो गुणधर्म बहाल केला. आता या दगडाचा धर्म काय आहे? या गुणधर्माचं 100% पालन करणं. इथे धर्म येतो. धर्म म्हणजे रिलिजन नाही. धर्म म्हणजे जन्मजात मिळालेल्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा धर्म आहे. मी एक अभिनेता आहे, कलाकार आहे, नाटकात काम करतो, कर्व्यांची भूमिका करतो, पुरुषमध्ये त्या खलनायकाची भूमिका करतो. तेव्हा त्या भूमिकेचे 2.5 तास मी गुलाबरावच वाटलो पाहिजे. मध्ये शरद दिसतं कामा नये. हिमालय करताना तुम्हाला फक्त आणि फक्त कर्वे दिसले पाहिजेत. नथुराम बघताना तुम्हाला माझ्यातला फक्त नथुराम दिसला पाहिजे. शरद डोकावला पण नाही पाहिजे. हा जो मला गुणधर्म बहाल केला ना, या गुणधर्माचं 100% पालन करणं आणि एक कलाकार धर्म बजावणं हे माझं काम आहे.
एक नदी आहे, उगम पावल्यानंतर किती दऱ्या खोऱ्या आणामध्ये तिच्या किती अडथळे निर्माण करा, कितीही अडथळे निर्माण करा, जगातली कुठली नदी मध्ये थांबत नाही. त्या सगळ्या अडथळ्यांवर मात करत ते सागराला जाऊन तिचं मिलन होणारच. नद्यांमध्ये लेफ्टिस्ट नसते, नद्यांमध्ये समाजवादी नदी नसते. सगळ्यात जाऊन मिळतात, आपण कशाला जायचो. म्हणून पुण्यामध्येच एक नदी तिथेच रेंगाळली, बरं दे ना कशाला, मी जरा डाव्या विचारसरणीची आहे, असं होत नाही. नदी नदी असते, नदीचा गुणधर्म आहे. उगमापासून ते सागराच्या मिलनापर्यंत बघा ना, कुठे कुठे उगम होतात आणि कुठे सागर आहे हो, कुठे हिमालय आहे, कुठे पर्वतरांगा आहेत, कुठे कुठे त्या नद्यांचे उगम आहेत आणि ते जाऊन जातं कुठं खाली. ते कसा प्रवास आहे त्या नद्यांचा. कधीतरी एकदा सरस्वती नदीचा प्रवास बघा. हिमालयाच्या उंच शिखरावर वाळू सापडते. कशामुळं? ही सरस्वती नदी वर गेली. हिमालय असा नाही तयार झाला आहे. आता हिमालयामध्ये वर बर्फ आहे, तिथे वाळूचा संबंधच काय? जे नदीत सापडतं ना शंख शिंपले, ते हिमालयाच्या शिखरावर सापडतात. त्या सरस्वती नदीच का म्हटलं? कारण ह्या सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर आमच्या आर्यांनी आपल्या ऋचा रचल्यात आणि पहिला वेद तयार झाला, ऋग्वेद. त्याला वाङ्मय म्हणतात, साहित्य नाही म्हणत. आपल्याकडे मौखिक परंपरा आहे. आपल्याकडे सगळं जाळून टाकलं. 12 विश्वविद्यालय जाळली, 9-9 लाख. नालंदा त्या खिलजीने जाळलं. 3.5 का 4 महिने जळत होतं. जळत काय होतं? खांब, कौलं, वासे, दरवाजे, खिडक्या 4 दिवसात जळतात. कितीही मोठं असू दे, 4-5 दिवसात सगळं वस्तू जळून संपते. जळत काय राहिलं पुढचे 4 महिने? आतली पुस्तकं 4 महिने जळत होती. म्हणजे किती होती? 9 लाख पुस्तकं. मी काल म्हटलं ना तुम्हाला, इंग्लंडमध्ये पहिली शाळा निर्माण झाली तेव्हा 12 विश्वविद्यालय ज्या भारतामध्ये होती. असा आहे भारत, असा आहे हिंदू धर्म, असा आहे हिंदू संस्कृती. सार्थ अभिमान वाटला पाहिजे आम्ही हिंदू असल्याचा. असा त्या नदीचा गुणधर्म आहे. त्या गुणधर्माचं ती 100% पालन करते. ती कधी आपण म्हणत नाही. आजही सिंधू पाकिस्तानमध्ये आहे. ज्या सप्त सिंधूमुळं हप्त हिंदू, सरस्वतीचं हरहवती झालं, सप्ताचं हप्ता झालं आणि सप्त सिंधूचं हप्त हिंदू झालं आणि सिंधूचं हिंदू झालो आपण. आपला हिंदू हा शब्द अशा उत्पत्तीतून आलेला आहे. आपलं मूळ सुरुवात सप्त सिंधूपासून आहे. आपल्या कुठल्याही आयुष्यामध्ये जेवढे काही आपण विधी करतो, हिंदूंच्या घराघरामध्ये वर्षभरात कधी ना कधीतरी कुठली ना कुठली तरी पूजा होते. गणपती तर मॅक्झिमम घरात आणतात. नवरात्र बसवलं जातं. काहीच केलं नाही तरी दिवाळीत लक्ष्मीचं पूजन करतात, कारण ती हवी असते सतत. आणि या कुठल्याही मंगल, लग्न तर करतोच आपण. ह्या कुठल्याही मंगलविधीची सुरुवात ते भटजी येतात, ते गुरुजी येतात, ते एका मंत्राने करतात. एकाच मंत्राने आपल्या हिंदूंच्या सर्व मंगलविधींची सुरुवात होते. आपलं लक्ष नसतं ते गुरुजी काय म्हणतायत, आपलं लक्ष नसतं. आपलं लक्ष भलतीकडेच असतं. त्या बायकोनी लॉकरमध्ये दागिने का नाही आणलेस तू? आज किती माणसं येणार आहेत, आपल्याला दाखवायचे ना आपल्याकडे किती दागिने आहेत. सांगितलं होतं तुला. तोपर्यंत तो भटजी असं मांडीवर हात मारतो. हां काय ते पाणी सोडा ना. हां बोल. तो काय म्हणाला, ते कशासाठी पाणी, काही कशाची काही घेणं नाही देणं नाही. तो मंत्र असतो, गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सिन्निधी कुरु. गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी 7 नद्या, सप्तसिंधू, कधीही न आटणाऱ्या, 12 24 तास वाहणाऱ्या नद्या आहेत त्या. यातली एकही नदी हटत नाही, एकही नाही. म्हणून तर प्रश्न पडतो की तरी सुद्धा 7 नद्या ज्या देशामध्ये कधीच आटत नाहीत, अखंड वाहतात, तरी त्या देशामध्ये दुष्काळ कसा पडतो? दुष्काळ पडत नाही, दुष्काळ पाडला जातो.
म्हणून ब्रिटिशांना जेव्हा इच्छा होती या देशावर अनंत काळ राज्य करायची, तेव्हा त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी या 7 नद्यांच्या जोडण्याचा प्रकल्प मांडला होता. लक्षात ठेवा, पहिल्यांदा ही जी 7 नद्या जोडण्याचा जो प्रकल्प आहे हा ब्रिटिशांनी पहिल्यांदा मांडला होता. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आता आपल्याला काही फार काळ इथे राहायचं नाही, उगाच नको त्या पैशात पैसे कशाला घालवायचे, मरू दे, हा देश बोंबलत जाऊन दे तिकडे, असं म्हणून ते इथे निघून गेले. मग तो प्रकल्प नंतर संसदेमध्ये आला होता. तेव्हा आमच्या गुलाबाच्या फुलांनी त्याला कशाची ह्याची व्हॅल्यूच नव्हती, त्याला मजा करायची होती. त्याच्यानंतर मग अटल बिहारी वाजपेयी असताना त्यांनी हा प्रकल्पावर पुन्हा एकदा संसदेमध्ये चर्चा केली होती. 7 नद्या ज्या दिवशी या देशात जोडल्या जातील ना, या देशातला दुष्काळच संपेल. पण राजकारणानं दुष्काळ संपून चालणार नाही. मग दुष्काळग्रस्त जो निधी निर्माण केला जातो 400-500 कोटीचा, तो कसा मग कोणाच्या खिशात जाईल तो? मी एकदा मोठ्या पॉलिटिशियनचं एक भूमिका केली होती एका सिनेमामध्ये. त्याच्या तोंडी त्या लेखकाने फार सुंदर वाक्य दिलं होतं. मी एका पक्षाचा प्रमुख असतो, रिमोट कंट्रोल माझ्या हातात असतो आणि मी एका आमच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवतो, असं त्या सिनेमातली गोष्ट होती ती. आणि तो अतिशय प्रामाणिक माणूस असतो. कोण? तो ज्याला मी मुख्यमंत्री बनवतो. आणि तो बिचारा सगळंच प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडं सगळ्यावरचे उपाय घेऊन येतो आणि चर्चेला बसतो. त्याला तो सांगतो एकही प्रश्न सोडवायचा नसतो राजकारणात. राजकारण तेव्हाच असतं जेव्हा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंतच राजकारण. प्रश्न सुटला, राजकारण संपलं. तू संपशील, मी पण संपेन. मूर्ख आहेस काय? सोल्युशन कधीच द्यायची नसतं. इतकं पटलं मला ते. म्हणलं करेक्ट आहे. म्हणून आपल्याकडं कुठल्याच गोष्टीचं सोल्युशन जात नाही बघा. आपण सगळ्यांच्या वरवरच्या मलमपट्ट्या करतो. हे सावरकर वगैरे हे मुळापासूनच समस्या सोडवण्यासाठी धडपडत होते. आणि जो पहिला पंतप्रधान बसला होता त्याला समस्या सोडवायच्याच नव्हत्या. हा संघर्ष आहे. तर अशा ह्या गुणधर्माचं पालन नदी करते, दगड करतो, अग्नी करतो. अग्नीच्या जवळ जाऊन बसलात तर तुम्हाला थंडीमध्ये ऊब मिळते. आपण बघा शेकोट्या पेटवतो, आता जरा थंडी चालू आहे आणि चारी बाजूने असे गोल बसतो. कधीतरी मनात एखाद्याच्या तरी येत असेल का हो की जर बाजूला बसून एवढी छान ऊब मिळते त्याला आपण अग्नीतच बसूया ना, नाही का? एकदमच उबदार. पण तसं करत नाही आपण कधीच. तसे विचार पण शिवत नाही, कारण आपल्याला ह्याची गॅरंटी आहे की त्याच्यात बसलं की जळणार आणि तिथे आरक्षण नाही आहे. म्हणजे पोंक्षे बसला की पूर्ण जळला, 5% आरक्षित आहे तो तेवढा भाग राहिला, असं तिकडे काय नाही. अग्नीचा गुणधर्म 100% बजावून अग्नीचा धर्म बजावतो. म्हणून अमेरिकेतल्या अग्नीला आपण असं कधीच म्हणत नाही ख्रिस्ती अग्नी, इथे हिंदू अग्नी, किंवा दुबईमध्ये एक शेकोटी पेटवली मुस्लिम अग्नी असं म्हणत नाही. मुस्लिम दगड नाही म्हणत. दगड दगड असतो, अग्नी अग्नी असतो, नदी नदी असते. तसाच एक माणूस बनवला ना, तसाच एक माणूस पण बनवला आणि त्या माणसाला एक गुणधर्म दिला जन्मजात. समोरच्या माणसाशी, माणूस असल्यामुळे पहिल्यांदा माणसाशी, पशूंशी, पक्ष्यांशी, नद्यांशी, नाल्यांशी, वृक्षांशी, डोंगरांशी, दऱ्यांशी, पर्वतांशी, दगड माथ्याशी, सगळ्यांशी प्रेमानं आणि माणुसकीनं वागणं. आणि या माणुसकी गुणधर्माचं जो माणूस पृथ्वीवरचा, सावरकरांचे वाक्य किती विशाल विचार आहे बघा. सावरकर म्हणतात या माणुसकी धर्माचं पालन पृथ्वीवरचा जो माणूस करतो तो माणुसकी धर्माचं पालन करतो, त्याला मी हिंदू म्हणतो. म्हणून हिंदू असण्यासाठी कुठली अट नाही, हिंदू असण्यासाठी कुठलं पुस्तक नाही, हिंदू असण्यासाठी एक देव नाही, हिंदू असण्यासाठी एक धर्मग्रंथ नाही. हिंदू असण्यासाठी एकच अट आहे, आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असं वागायचं. किती साधं सोपं आहे. मग ते म्हणतात 33 कोटी देवदेवतांची पूजा करणारा हिंदू समाज, एक अल्लाह आणि एक येशूची भर पडली, आम्हाला फरकच पडत नाही. कारण आमच्यासाठी सगळे हिंदू आहेत. पुढे जाऊन ते म्हणतात जगात जन्माला येणारं पहिलं मूल हे जन्माला येतं तेव्हा हिंदू असतं.
या गुणधर्मानुसार. मग 7-8 वर्षानंतर त्याचे आई वडील त्या धर्मसंस्थेचा त्या पंथाचा त्याच्यावर संस्कार करतात आणि त्याला त्या पंथाचा, त्या धर्मसंस्थेच्या, त्या मजहबचा साक्षीदार सभासद बनवतात. तिथून तो सांगायला सुरुवात करतो, मी मुसलमान आहे, मी ख्रिश्चन आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. आमच्यावर संस्कारच नाहीत, आम्हाला काही करावंच लागत नाही. आम्हाला हिंदू असण्यासाठी कुठली नियमावली नाही आणि कुठले नियम नाहीत, कुठले संविधान नाही, कुठली घटनाच नाही. त्याच्यामुळं ते काटेकोरपणे पाळण्याचा प्रश्न येत नाही. आणि काटेकोरपणे नियम असतात तेव्हा ते काटेकोरपणे पाळले जायला पाहिजेत. आपण फिरायला जाताना सांगतात ना आपले सगळे हे लोक की प्लीज कोणी 12च्या आत या, परत आलात ना तुम्ही सगळे म्हणून तर इथे आला दत्ता. एखाद्याने हा नियम पाळला नसता, तिथेच फिरला आपला ते मस्त वाटते म्हणून, तर गोंधळ झाला असता सगळा. मग या जे नियम घालून दिले जातात, या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं तिथे कट्टरता येते. म्हणून हिंदू कधी कट्टर असू शकत नाही, कारण कुठला नियमच नाही. या एकाच देवाला मानलं पाहिजे अजिबात नाही. मंदिरात 3 घंटा वाजवल्या पाहिजेत अजिबात नाही. रोज भगवद्गीता वाचलीच पाहिजे नाही. रामायण वाचलं पाहिजे नाही. महाभारत नाही. काहीच वाचायचं नाही मला, चालेल ना, तरी तू हिंदूच आहेस. 100% नास्तिक होण्याची परवानगी, ह्याच्यापेक्षा सौंदर्य जगात काय असू शकतं. म्हणून जगामध्ये, विश्वामध्ये धर्म एकच, हिंदू धर्म. म्हणून सावरकर म्हणतात सर्व धर्म समभाव. हा मूर्खांचा शब्द आहे. सर्व धर्म म्हणजे तुम्ही एक तर धर्म 4-5 आहेत हे आधी मान्य करावं लागतं. धर्मच नाही आहेत मुळात. सृष्टीमध्ये धर्म एकच आहे, हिंदू धर्म, माणुसकी धर्म. ठीक आहे, एखाद्याला हिंदू शब्दाचं वावडं असेल तर त्यांनी मी माणुसकी धर्माचं आहे म्हणावं, आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे काही. पण माणुसकी धर्माचं पालन मात्र त्यांनी केलं पाहिजे. माणुसकी धर्माचं आहे म्हणून हिंदू देवदेवतांची टिंगल नाही करायची वृक्षांच्या आडून. वृक्षावर बंदूक ठेवून कुंभमेळ्यावर नाही मारायची बंदूक. वृक्ष वाचवायचेत ना, मग वृक्षापुरतच मर्यादित राहा. खऱ्या अर्थाने माणुसकी धर्म पाळा. मग हिंदू हे शब्द नाही उच्चारले तरी चालेल, एकाही देवदेवांची पूजा नाही केली तरी चालेल, घरामध्ये देवघर नसलं तरी चालेल, काही फरकच पडत नाही. माणुसकी धर्म पाळताय ना, बास. मला काय पाहिजे आणि आपल्याला तरी काय पाहिजे. आणि माणुसकी धर्म पाळला की भांडणच नाही हो, वादविवाद नाही, भांडण नाही, मारामाऱ्या नाहीत, शांतता आहे फक्त, मनशांती आहे सगळीकडे. म्हणून फक्त हिंदू धर्मातल्या संतांच्याकडं आता विश्वात्मके देवेच्या उभी आली. कुठल्याही सेंटकडनं आली नाही, संतांकडनं आली. षड रिपूंचा साधून जातात तेव्हा साधू बनतो. खरं तर या विषयाला लागून नाही, पण एक गंमत म्हणून, खूप काय काय वाचत असतो म्हणून पटकन सांगावं असं वाटतं. सांगू ना, तुम्हाला गंमत वाटेल. हे साधू आलं, संत आलं म्हणून सांगतो. एकदा सगळी वाद्य बसली ती गप्पा मारायला. तबला, मृदुंग, बासरी, सतार, हार्मोनियम, तंबोरा, जेवढी काही वाद्य असतात, झांज बिन, सगळी गप्पा मारत होती एकमेकांवर. एकच त्यातलं वाद्य गप्प होतं, काही बोललंच नाही. मग सगळ्यांच्या लक्षात आलं ही काही बोलत नाही. ती होती बासरी. काय ग तू काहीच बोलत नाही? ती म्हणते नाही, त्या भगवंताने फुंकर मारल्याशिवाय मला बोलताच येत नाही. मी रिकामी आहे, माझ्या हात काहीच नाही आहे. 7 स्वर आहेत की नाही, सारे धम पदनीचा. सगळ्या वाद्यांना 7 स्वर आहेत, बासरीला 6 भोक आहेत. त्यांनी फुंकर मारले, षड रिपू आहेत, निघून गेले, मी रिकामी झाले. आता मी ठरवतच नाही काय बोलायचं, तो ठरवेल. काय सुंदर वाचलं मी, वा वा वा. मी हे का सांगतोय, हा हिंदू धर्म आहे. हे असं बासरीसारखं होता आलं पाहिजे. असं काही बोलायचंच नाही ज्या सुरांमुळे लोक दुखावले जातील. बासरीच्या कुठल्याही सुराने आपण ई असं होत नाही बघा.
तुम्ही गाढ झोपेत असा, कोणीतरी हळूच बासरी वाजवली तर छान वाटतं आपल्याला, शिवाय देत नाही उठत. ड्रम बडवला तर च्या आईला कोण सटकते, ज्या आईला झोपलं रविवारचा जरा, पण बासरी वाजवली आहे काय कोण, पण छान वाजते ना, किती छान वाटलं ना. असा आहे हिंदू धर्म, माणुसकीचा धर्म आहे. म्हणून आता विश्वात्मके देणे येणे वाग्यज्ञे तोषावे. 13व्या शतकात ज्ञानेश्वर माऊली 16 वर्षाचं पोर काय मागतं, आता विश्वात्मके दे, विश्वातल्या सगळ्यांचं भलं कर. जो जे वांचेल तो ते लावो प्राणी जातं. फक्त भारतीय नाही, विश्वातलं. काल आपण तिकडे वंदे मातरमबद्दल मी थोडंसं बोललो. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय वंदे मातरम म्हणतात, पृथ्वीला वंदन करणारं गीत. पृथ्वीला वंदन करतो म्हणजे पृथ्वीवर जन्माला आल्या प्रत्येक वस्तूला वंदन करतो. मग पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक माणूस माझा आहे. मग तो कुठली पूजा करतो आम्हाला घेणं देणं नाही. हे विश्वची माझे घर, वसुधैव कुट. हे बघा, हे सगळे शब्द तुम्हाला फक्त आणि फक्त वेदांमध्ये दिसतील, हिंदू संस्कृतीमध्ये दिसतील, बाकी सगळीकडे नाही. बाकी फक्त आम्ही म्हणू तसं. ख्रिस्ती असू देत, फक्त ते सॉफिस्टिकेट असल्यामुळे आपल्याला कळत नाही. ते 3 पीस सूट घालून छान छान इंग्लिश बोलत बोलत तुम्हाला मूर्ख बनवतात आणि तुम्हाला तुमच्या गरजा ओळखून तुम्हाला त्या गरजा भागवून तुम्हाला ख्रिस्ती धर्मात स्वीकार बनवतात. सगळं तेच करतात, काही फरक नाही त्याच्यात. म्हणून सिरिया असेल, इराण असेल, इराक असेल, हे सगळे इस्लामिक देश नव्हते. हे सगळे इस्लामिक देश झाले आणि अतिशय 25, 30, 50, 100 वर्षात झाले. पण 630 का 635ला पहिलं आक्रमण झालंय भारतावर. तिथून 2025 पर्यंत किती, 630, 635ला भारतावर पहिलं आक्रमण झालं. त्याच्या आधीचा भारत फक्त प्युअर हिंदू, सुजलाम सुफलाम, कुठलाही भेद नाही, कुठली जात नाही, कोणाचा द्वेष करत नाही. इतकं सुंदर, जगाला हेवा वाटावा. जग रानटी अवस्थेत होतं तेव्हा आम्ही इथे दागिने बनवत होतो. दागिने नाही मिळत ना खाणीमध्ये, सोनं मिळतं ओबडधोबड, अशुद्ध. शुद्ध नसतं ते, शुद्ध करावं लागतं त्याला. साडीवरती, साडीच्या पदराला सोन्याची जर, हे उल्लेख ऋग्वेदात आहेत. आता ते निलेश ओकांनी साधारण रामायणाची तारीख काढली 14,000 वर्ष आणि महाभारत 7,000 वर्ष. फार लॉजिकल त्यांनी त्यांच्या त्या इंटरव्ह्यूजमध्ये ते सांगतात. म्हणजे 14,000 वर्षापूर्वी श्रीराम जन्माला आला, त्याला काय शिकवलं वसिष्ठांनी, ऋग्वेद शिकवला ना. तो ऋग्वेद कधी जन्माला आला आहे माहितीच नाही, ऋग्वेदाची एक्झॅक्ट तारीखच नाही काढता येत. कारण ह्या रचलेल्या ओव्या आहेत. सरस्वतीच्या नदीच्या आर्यांनी रचल्या ओव्या त्या पाठ केल्या. मुळातच आपल्याकडं पद्धतच शिक्षणाची, गुरु शिवाय शिक्षणच नाही आहे. गुरुनी सांगितलं, तुम्ही ते वदवून घेतलं, ते पाठ केलं, मौखिक परंपरा. म्हणून ज्या एकाला एक वेद पाठ आहे तो वेदी आडनाव आहे त्याचं. 2 वेद पाठ आहेत ते द्विवेदी आहेत, 3 वेद त्रिवेदी, 4 वेद चतुर्वेदी अशी आडनाव पडली. कामाची विभागणी केली 4 भागांमध्ये. हे सगळं सावरकर 1923 ते 1937 सर्व महारवाडा, मांगवाडा, तेलीवाडा, तुंबळवाडा, भंगीवाड्यामध्ये जाऊन तुम्ही सगळी माणसं आहात. ह्या जाती नंतर चिकटवल्या गेल्या आहेत ब्रिटिशांनी त्यांच्या स्वार्थासाठी. आक्रमणानंतर ह्यांची जात निर्माण झाली. ह्या जाती नाहीत, हे व्यवसाय आहेत. नॅचरली एकाका व्यवसाय करणारी माणसं एकत्र राहायला लागली, समूह करून राहायला लागली. आक्रमणानंतर, आक्रमणाच्या आधी ब्राह्मण, मग लोहार, मग कुंभार, मग एक क्षत्रिय सगळे एकत्र राहत होते, काही संबंध नव्हता. हे सगळं नंतर घडत गेलं. आक्रमणानंतर घाबरून
आपल्याकडं कधीही बाईच्या डोक्यावर पदर नव्हता, कधीही दुपट्टा नव्हतं, कसलंच काही नव्हतं. हे सगळं आक्रमणांच्या भीतीमुळं स्त्रियांना लुबाडलं जायचं, स्त्रियांना विकलं जायचं, स्त्रियांची अब्रू लुटली जायची. त्याच्यापासून वाचण्यासाठी नकळतपणे काही कुप्रथा आल्या. सतीभीती जाणं आपल्याकडे कुठलं, रामायणामध्ये कुठली बाई गेली सती? महाभारतामध्ये एवढ्या पुरुष मेले ना, कुठली बाई सती गेली? आपल्याकडे असल्या कुठल्याही प्रथा नव्हत्या. एक दोनदा जोहार केले गेले, ते युद्धाच्या प्रसंगी केलेले जोहार आहे. आता शत्रू पकडून नेणार म्हणून त्यांच्यापासून आपली आबरू लुटण्यापेक्षा आपण त्या अग्नीमध्ये म्हणून त्या उड्या मारल्यात. म्हणजे ती प्रथा नव्हती, अशा कुठल्याच प्रथा नव्हत्या. हे सगळं पॉलिटिकल अजेंडे आहेत. हा जर हिंदू समाज एक झाला की राजकारण संपणार आहे, की जातीय भिंती संपणार आहेत. जातीय भिंती संपल्या की आरक्षण संपणार आहे. आरक्षण संपलं की सगळंच संपलं की हो. मग परत पूर्वीचा काळ येणार आपला, तो 600 वर्षांपूर्वीचा. सुजलाम सुफलाम, कर्तृत्व दाखवा. काय अफलातून आहे. सावरकरांचं एक वाक्य असं कोरूनच ठेवा, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. आणि भूगोल जर बिघडवायचा नसेल तर आता आपल्याला सातत्याने इतिहास वाचला पाहिजे. वेळ मिळाला की इतिहास वाचला पाहिजे. नुसतं वाचून थांबायचं नाही. जी दिसली बाई, मैत्रीण दिसली, मित्र दिसला, काहीतरी फालतू सोसायटीच्या गप्पा नाही मारायच्या. काय आज वाचलं ते सांगायचं त्या बाईला. सगळं आक्रमण करणाऱ्या सगळ्या आक्रांताने पूर्ण चित्र बदलून टाकलं. आणि सावरकर या हिंदूंना एकत्र आणून या हिंदूंचं हे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व व्हायला पाहिजे, जे कुठल्या ग्रंथाशी, कुठल्या पुस्तकाशी, कुठल्या नियमांशी, कुठल्या अटींशी संबंधच नाही. जर भारत मोठा करायचा असेल तर भारतामध्ये हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व व्हायला पाहिजे. राष्ट्राचं हिंदूकरण म्हणजेच माणुसकीकरण आहे. हे सावरकरांना अपेक्षित आहे. म्हणून सावरकरांना एकदा विचारलं, तुम्ही सारखं हिंदू 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 म्हणता, तुमचं काय म्हणणं आहे? का जगाचं हिंदूकरण करायचं आहे? ते मला गरजच नाही करायची. माझं अंतिम ध्येय, फार अफलातून हे दिलंय त्यांनी, उत्तर दिलंय. ते म्हणाले, माझं अंतिम ध्येय ऐकायचं आहे तुम्हाला? सांगतो. मला जर कोणी भविष्यात विचारलं की तुझी जात कुठली, तर मला हे सांगताना आनंद वाटेल, मनुष्य ही माझी जात आहे. मला समाज त्या लेवलपर्यंत आणायचा आहे. एकच जात राहील ना जेव्हा मनुष्य, तेव्हा मी सांगेन ना की माझी मनुष्य ही जात आहे. पण जोपर्यंत माझ्या समोरचा कुंभार, चांभार, मराठा हे सांगतोय, तो पण मला नाईलाजाने ब्राह्मण आहे सांगावं लागणार आहे. जोपर्यंत समोरचा मग त्याची आयडेंटिटी सोडत नाही, समोरचा त्याचं शस्त्र खाली टाकत नाही, समोरचा जोपर्यंत त्याचा धर्म पुस्तक खाली ठेवत नाही, तो पण मला ते नाईलाजाने ठेवावं लागतं. नाईलाज आहे. मी नाईलाजाने क्रांतिकारक झालोय, मज्जा म्हणून नाही, बाय चॉईस म्हणून नाही. इंजिनियर व्हायचं का क्रांतिकारक? मस्त क्रांतिकारक होऊ, 2-4 माणसं उडवू ब्रिटिश, हे काय मला आनंद आहे म्हणून नव्हे. ज्या दिवशी हे ब्रिटिश माझा जन्मजात मिळालेला हक्क आणि अधिकार काढून घेतलाय म्हणून ते दुश्मन आहेत माझे. ज्या दिवशी माझा जन्मजात निसर्गाने मला बहाल केलेली माणुसकीचा अधिकार, ज्या दिवशी ते ब्रिटिश मला बहाल करतील, माझं शत्रुत्व संपलेलं असेल. इथं थांबत नाही माणूस. 15व्या का 16व्या वर्षी मित्रमेळ्याच्या बैठकीतलं भाषणात बोललाय. 15 का 16 वय होतं सावरकरांचं. जेव्हा ब्रिटिशांना कोणीतरी दुसरा देश गुलामीत टाकेल, तेव्हा ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा हा सावरकर उभा राहील. ही लढाई फक्त भारतीय स्वातंत्र्याची नाही आहे, ही लढाई जगातल्या माणसांच्या स्वातंत्र्याची आहे, माणसांच्या नैतिक अधिकारांची लढाई आहे. सावरकर हे फार वैश्विक विचार करणारा माणूस आहे, एक फार मोठा तत्ववेत्ता आहे. संपूर्ण मनुष्य जातीच्या हिताचा, भल्याचा विचार करणारा आहे. पण चॅरिटी बिगिन्स ॲट होम, तसं माझी त्या सगळ्याची सुरुवात मला भारतातून करायची आहे. भारतातल्या प्रत्येक माणसाने आपल्या गल्लीतून करावी, आपल्या सोसायटीतून सुरुवात करावी. म्हणजे ती सोसायटी मी मनुष्य जातीची बनवेन.
माझी सोसायटी माणुसकी धर्माची बनवेन, मग माझ्या बाजूच्या सोसायटीतल्या लोकांनी त्यांची बनवा. मी त्या दोन माणुसकी आपोआप दोघेही माणुसकी लेवलला आले की कधी एकत्र होणार कळणारच नाही. दोन नद्यांचा संगम कधी होईल कळणारच नाही. आणि असे जर सगळेच आपण संगमात पाहलो तर मग सगळेच जण आपण सागरामध्ये विलीन होऊन जाऊ. एकच सागर होईल, कळणारच नाही. या सागरामध्ये सागरात गेल्यावर कळत नाही ना, ह्यातलं गंगेचं पाणी कुठलं, यमुनेचं कुठलं, सरस्वतीचं कुठलं, सिंधूचं कुठलं, नाही कळत. एकदा ते गेलं की सगळं एक होतं. असा हा संपूर्ण मनुष्य जात एक व्हायला पाहिजे. म्हणून मला जर कोणी भविष्यात विचारलं जात कुठली, तर मनुष्य जात, धर्म विचारलं तर माणुसकी धर्म, आणि राष्ट्र विचारलं तर पृथ्वी हे माझं राष्ट्र आहे. हे माझं अंतिम ध्येय. काय विचार आहे हो, पृथ्वी हे माझं राष्ट्र आहे. असे आहेत सावरकर. आणि असे हे सावरकर आता लोकांपर्यंत पोचणार. आता 52च्या निवडणुकीत 100% आम्ही हरणार. आणि एक चमत्कार घडला आणि त्याचा आधीचा संबंध लावला गेला सावरकरांशी. काहीही संबंध नसताना गांधी हत्येमध्ये सावरकरांना अटक केलं. त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव सावरकर, या देशातलं पहिलं मॉब लिंचिंगचं पहिलं उदाहरण, समूहानी जमावानी जाऊन दगडाने ठेचून मारलेला या देशातला पहिला माणूस म्हणजे सावरकरांचा धाकटा भाऊ नारायणराव सावरकर. दादरला मारलं. अत्यंत परोपकाराने डॉक्टरी पेशा चालवत होते, मेडिकलचा अभ्यास करत होते, मेडिकलची प्रॅक्टिस करत होते. ज्या पेशंटकडे पैसे नाही त्यांना पैसे नसताना पण ते सगळे औषधोपचार करायचे. इतके लोकप्रिय, इतके प्रत्येकाला हा डॉक्टर आपला आपला वाटत होता. असे त्यांचे काही, त्यांच्याकडं बरे होऊन गेलेले काही पेशंट त्या मॉब लिंचिंगच्या प्रकरणामध्ये आले आणि त्यांनी त्यांच्यावर आपण स्वतः तो मार खाल्ला. आणि त्या सगळ्या जमावातनं ते दगडाने ठेचलेल्या अवस्थेत नारायणरावांना कसं तरी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि पुढे काही दिवसांनी तिथेच ते मेले. नारायणराव सावरकर, सावरकरांचा धाकटा भाऊ, मॉब लिंचिंगचं या देशातली पहिली हत्या आहे. सावरकरांना अटक करून घेऊन गेले, काहीही संबंध नाही. आता नथुराम गोडसे सावरकरांना आपलं दैवत मानत होते. ते नाना आपटेला म्हणाले की आपण आता जे कृत्य करायला चाललो आहे तिथल्यानंतर आपल्याला पळून जायचं नाही आहे. नथुरामने पळण्याचा प्रयत्न नाही केला. नथुराम स्वतःहून स्वाधीन झाला. नथुरामने कधीही कुठलंही मी वेडेपणात केलं, मी मूर्खपणाने केलं, मला माफ करा असलं काही केलं नाही. नथुरामने बचावाचा कुठलाही पवित्रा घेतला नाही. नथुरामने एकही वकील घेतला नाही. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पहिलं वाक्य आहे त्याचं, मी गांधींना मारलंय, मला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. इन्व्हेस्टिगेशनचा प्रश्नच आला नाही. ओपन अँड शट केस. पण असं करायचं नव्हतं. कुणाला? गुलाबाचं फूल, आपलं टोपण नाव लक्षात ठेवा. त्याला मोठी कॉन्स्पिरसी करायची होती. ह्याच्यामध्ये प्रचंड हा जो काय मिळाला ना आता चमत्कार, या चमत्कारामध्ये अनेक दगड मारायचे होते, अनेक पक्षी मारायचे होते, तरच 52ची निवडणूक जिंकणार. पहिला पक्षी मारला जो सगळ्यात मोठा लीडर आपल्या डोळ्यासमोरचा, सगळ्यात मोठा विरोधक, त्याचं 100% वाक्य 46च्या सभांमधलं खरं ठरलंय. त्या सावरकरांना पहिलं अडकवून टाकलं. सरदार पटेल विरोध करत होते, बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री होते, ते विरोध करत होते. काही संबंध नाही, प्लीज यांना अडकवू नका. नाही, अट्टाहासाने त्यांना आतमध्ये टाकलं. त्यांच्यावर लावलेला एकही आरोप सिद्ध झाला नाही, एकही पुरावाच नाही, कारण काही नव्हतंच. नथुरामचे खूप छान वाक्य आहे. नाना आपटे त्याला म्हणतो, आदल्या रात्री जेव्हा ते निघणार असतात, पुण्यावरनं मुंबईला येणार, तो म्हणतो आपण मुंबईला जाऊया, परत मला काही सावरकर दर्शन होणार नाही रे, कारण मी आता गांधींना मारणार, मग तिथेच मी सरेंडर होणार, मला पकडणार, मग मला फासावर लटकवणार. परत सावरकर दर्शन कधी आयुष्यात होणार नाही. ज्या माणसाने आपल्याला आपण दैवत मानलं, ज्या माणसाकडे आपण शिकलो, एकदा त्याला भेटूया.
भेटून मग जाऊ. म्हणून ते पुण्यावरनं मुंबईला आले. सावरकर सदनामध्ये गेले, नमस्कार केला, काही सांगितलं नाही. नानाप्टे सांगत होता, एकदा सांग, त्यांच्या कानावर घाल. काय म्हणाला तो तुला माहिती आहे? मी सावरकरांना गुरुस्थानी मानतो. मला 101% खात्री आहे की सावरकराला नकार देणार. कारण गोपाळकृष्ण गोखलेंच्या वेळेला सावरकरांनी असाच विरोध केला होता. स्वकीयांना मारण्याच्या सावरकर कायम विरोधात आहेत. मुळात माणसं मारण्याच्या ते विरोधात आहेत. जेव्हा नाईलाज होतो तेव्हा बंदूक घेऊन माणूस मारायचा असतो. युद्धात समोरासमोर बंदूक घेतल्यावर मारावाच लागतो, पर्याय नसतो. बॉर्डरवरच्या सैनिकासमोर पर्याय नसतो. त्याला अहिंसक होता येत नाही, पर्याय नाही. म्हणून शेवटी रामाने रावणाला संपवलं. म्हणून श्रीकृष्णाने अख्खी भगवद्गीता सांगून अर्जुनाला गांडीव धनुष्य उचलून मारायला लावलं. साक्षात भगवंत, साक्षात नारायण, सृष्टीचा विधाता बाजूला बसलाय, रथाचा हात घेऊन सारथी बनून तो सांगते मार, हा तुझा धर्म आहे, अधर्म संपवणं. प्रभू श्रीराम जन्माला आले, ते सगळं चौकटीत बसून कसं करायचं हे शिकवायला आले. सगळं मर्यादेत, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मर्यादेत राहून कशी करायची हे प्रभू श्रीरामाने शिकवलं. आणि मर्यादा ओलांडल्यानंतर त्या ओलांडणाऱ्या माणसाचं काय करायचं हे श्रीकृष्णाने शिकवलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर ही मंडळी श्रीकृष्णाची भक्त आहेत. ती सुद्धा सावरकरांचंच वाक्य आहे, मला बासरी वाजवणारा श्रीकृष्ण नको आहे, मला सुदर्शन घेणारा श्रीकृष्ण हवा आहे. बासरी वाजवण्याचे दिवस नाहीत आत्ता. ती जेव्हा संपूर्ण जगात शांतता पसरेल ना, सगळेच जण म्हणायला लागतील की आम्ही माणुसकी धर्माचे पुजारी आहोत, तेव्हा बासरी वाजवू आपण. आता बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची नाही, सुदर्शन चक्र फिरवणाऱ्या श्रीकृष्णाची गरज आहे. श्रीकृष्णाने आपल्याला प्रचंड शिकवलंय. आपण वाचतो कुठे, किती माहिती आपल्याला श्रीकृष्ण, किती माहिती आपल्याला श्रीराम, किती माहिती आहेत आपल्याला शिवाजी महाराज. बघा ना, जिजाबाईने शिवाजीला कुठल्या शाळेत नाही घातलं. भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स काही शिकवलं नाही. 2च धडे शिकवले, श्रीराम, श्रीकृष्ण. मर्यादा कशा पाळायच्या आणि मर्यादा ओलांडणाऱ्यांचं काय करायचं. बरोबर श्रीराम श्रीकृष्णाचं मिलन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे विनायक दामोदर सावरकर. आणि यातलं काहीच आपल्या घरात शिकवत नाही. म्हणून आपल्या घरात विनायकही जन्माला येत नाही, शिवाजी जन्माला येत नाही, रामही येत नाही आणि कृष्णही येत नाही. मग शरद बिरद असले काहीतरी. आमचं नाव झालं डेंजरस आहे. विचार माझ्या आईला कल्पना नव्हती पुढे जाऊन असं काहीतरी होईल. असे हुशार रसिक असले की मजा येते बोलायला. तवरनं ताकभात कळतो. आता तुम्हाला कळलं आज हिंदू धर्म म्हणजे काय आणि हिंदुत्व म्हणजे काय. आता खऱ्या अर्थाने त्याचा गर्व वाटायला लागेल. आणि हिंदू असण्यासाठी काय करायचे तेही कळलं. आता नथुरामने मारल्याबरोबर मग जे काय आमच्या गुलाबाच्या फुलांनी त्याचं सोनं केलं. पहिलं सावरकरांना आत टाकलं आणि कायमचं एवढ्या जबरदस्त कारकिर्दीवरती एक हत्येमध्ये सहभागी कायमचा एक काळा डाग लावून टाकला. आज तागायत तो पुष्ण अवघडून बसलं. संपूर्ण निर्दोष मुक्तता आहे. 650 दिवस केस चालले. संपूर्ण निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही आजही गांधी हत्येत सावरकरांचा हात होता. जाणीवपूर्वक म्हटलं जातं, पेन्शनवीर म्हटलं जातं. मी तुम्हाला सांगितलं काल, पेन्शन नव्हती ती, पेन्शन रिटायर झाल्यानंतर मिळते.
30-40 वर्ष बँकेत सचिवालयात काम केलं, रिटायर झाले की मग पेन्शन सुरू होते मरेपर्यंत. हे सगळे इन्कम सोर्सेस बंद केले म्हणून ब्रिटिशांच्या कायद्यानुसार ती उदरनिर्वाह भत्ता, आणि तो 37ला जेव्हा सगळे निर्बंध मुक्त झाले त्या क्षणी उदरनिर्वाह भत्ता बंद झालाय. आयुष्यभर मिळालेलं नाही आहे, पण जाणीवपूर्वक पेन्शनवीर म्हणत राहायचं. ह्याचं सगळ्याचं मूळ कुठं आहे माहिती आहे? समोरच्या सामान्य माणसांना खरा इतिहासच माहीत नाही, ह्यातलं खरं काही माहितीच नाही. त्यामुळे 10 लोक सारखं सांगायला लागले ना की ते खरं वाटायला लागतं. आणि व्यासपीठावरनं राहुल असा एवढ्या लांबून असा एक कागद दाखवतो, हे बघा माझ्याकडे पुरावा आहे. तुम्हाला वाचता येतात ना इथून, हे याच्यावर काय लिहिलं आहे? मोस्ट ओबिडियंट सर्वंट, बेग पार्टन, मोस्ट ओबिडियंट सर्वंट, B.D. सावरकर. माझ्याकडे सगळ्यांची पत्र आहेत, मोबाईलमध्ये आहेत. मोस्ट ओबिडियंट सर्वंट सुभाषचंद्र बोस, मोस्ट ओबिडियंट सर्वंट M.K. गांधी, मोस्ट ओबिडियंट सर्वंट जवाहरलाल नेहरू, B.R. आंबेडकर. अहो तेव्हाची पद्धत होती ती, पत्र व्यवहाराची पद्धत होती ती. कोणी कोणाला पत्र लिहिताना शेवटी आपण आत्ता नाही का लिहितो, आपला नम्र, आपला कृपाभिलाषी, ही पद्धत आहे. मग तो खरंच कृपाभिलाषी असतो का नाही? तो खरंच नम्र असतो का नाही? मी पण पत्राच्या खाली नम्र म्हणून लिहितो. मी खरंच नम्र आहे, सांगावं लागतं हा भाग वेगळा, पण आहे. ही सगळी पद्धती होत्या. तो सगळ्यांची पत्र आहेत. गांधींना तर 150 रुपये कसे मिळायचे ते माझ्याकडे, मी तुम्हाला तर सगळ्या ग्रुपवर पाठवतो. ही सगळी पत्र पाठवतो तुमच्याकडे. अजून एक म्हणतात काय तो भगतसिंगांनी म्हणे कुठलं माफी बिफी मागितली, हसत पासावर लटकले. अजिबात नाही. आणि त्यात चुकीचं काही नाही आहे. जीव वाचवण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलाच पाहिजे, कारण तुम्ही जगलात तर तुम्ही 10 गोष्टी करू शकता. भिड्यासारखं हुतात्म्य पत्करायचंच नसतं. मर्सी पिटिशनचा अर्ज भगतसिंगांनी पण केलेला आहे. तो अर्ज आम्ही फेटाळून लावत आहोत आणि त्यांची फाशी फायनल करत आहोत असं पत्र ब्रिटिशांनी लिहिलेलं माझ्या मोबाईलमध्ये आहे. मी सगळी पत्र त्या आमच्या शिलेदारांना देतो. म्हणजे हो साहेब, सगळ्या ग्रुपवर टाका ती पत्र. त्या जवाहरलाल नेहरूने किती वेळा माफी मागितली, कोण, सगळं मी देतो तुम्हाला. गांधींवर कसा खर्च होत होता 500 रुपये, त्याची पावतीच आहे माझ्याकडे. हो, अशी भाषणं करायची नाही, सगळे घेऊन फिरायला लागते. बरं, असे मोठे मोठे अधिकारी येऊन बसतात. आणि आपण सावरकर भक्त आहोत. वक्त्याचा गुणधर्म आहे खोटं काही सांगायचं नाही. जे गांधी भक्त वक्ते आहेत ते धादांत खोटं बोलतात नाही का. कुंभमेळा अकबरांनी सुरू केला, ते बिंदास सांगतात, कारण त्यांना हे चौकटच नाही आहे. म्हणजे त्यांना याचं काही बंधन, त्यांच्यावर त्याचे संस्कार झाले. आम्हाला सावरकरांनी असं सांगितलं, मुळात वक्त्याचा पहिला नियम खोटं काही सांगायचं नाही. इतिहासाशी अप्रामाणिक राहायचं नाही. इतिहासाचे प्रामाणिक राहून त्याचे सगळे संदर्भ, प्रत्येक गोष्ट समाजाचं हित बघूनच सांगायच्या गोष्टी. एखादी गोष्ट खरी असली आणि ती सांगितल्यामुळे जर गडबड होणार असेल तरी सांगू नये, लपून ठेवावी. झाकले मूठ 1.25 लाखाची, राहू दे आता, ते झालं, जुनं गेलं, सोडून देऊ आपण. आता झाला ना तो माणूस मोठा, लागलेत ना भिंतीवर फोटो, आता कशाला उकरून काढायचं. म्हणून आम्ही गप्प होतो. पण तुम्ही जर आमच्या माणसाचं उकरून काढायला लागला तर नाईलाजाने परत सावरकरच. मी कधीच कोणाला मारणार नाही, पण तू जर बंदूक घेऊन उभा राहिला तर मला मारावंच लागेल. दुबळ्या माणसाच्या हाती, दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. अहिंसा कोणाच्या तोंडी शोभून दिसते? AK-47 घेऊन जो उभा आहे, लोडेड गन घेऊन जो उभा आहे ना, तो म्हणतो ना जेव्हा मी अहिंसेचा पुजारी आहे, शोभून दिसतं, वजन प्राप्त होतं. खरं तो असं म्हणतोय, पण आता तर AK-47 आहे.
वाघासमोर पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो. मूर्खपणा आहे. मी गौतम बुद्धांना खूप मानतो, पण मी बुद्ध धर्म स्वीकारत नाही. मी स्वीकारण्याची लायकी नाही माझी. कारण मी जर बुद्ध धर्म स्वीकारला की मग मला कसं तसं वागताच येणार नाही. मग मला शस्त्र उचलताच येणार नाही. मला अधर्माचा संहार कसा करता येईल? कारण परत श्रीकृष्ण आमचे आदर्श आहेत, श्रीराम आदर्श आहे, नाही का? अहिंसेमध्ये एवढी ताकद आहे, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिंसक व्हायला पाहिजे होतं. तो अफजल खान तर बोलत होता, निशस्त्रच भेटायला ये, आणि एकटा भेटायला ये, असं निमंत्रण होतं त्याला. नशीब आपलं 17व्या शतकात मोहनदास जन्माला नाही आले. समजा चुकून शिवाजी महाराजांचे म्हणजे सज्जनतेचा पुतळा म्हणावं ज्यांना, किंवा जगामध्ये दोनच असे राजे आहेत, जगातल्या 195 देशातले पंतप्रधान त्यांचं राज्य कसं चालवतात ह्याची मोजपट्टी भारतातल्या दोन मोजपट्टी आहेत. एक रामाने चालवलेलं रामराज्य आणि छत्रपतींनी चालवलेली शिवशाही, हिंदवी स्वराज्य. आणि या सगळ्या जगातल्या राजांमध्ये आणि या दोघांमध्ये सगळ्यात मोठा एकच फरक आहे, हे दोघं चारित्र्य संपन्न आहेत. चारित्र्यावर, संपूर्ण चरित्रामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत एक डाग नाही, एक शिंतोडा पण नाही. बाकी कुठे ना कुठे तरी गडबडी आहेत बाकी सगळ्यांच्या. श्रीरामाच्या बाबतीत नाही, छत्रपतींच्या बाबतीत नाही. चारित्र्य संपन्न. अफजल खान एकटा आहे म्हणाला, निशस्त्र भेटायला गेले असते एकटेच निशस्त्र तर संपले होते शिवाजी महाराज. शिवाजी महाराज संपले असते. ह्या सगळ्या आमच्या महिला कशा दिसतात? आम्हाला दिसल्याच नसत्या. कशा दिसणार? तुम्ही आता कशा आहात आम्हाला कसं दिसणार? शिवाजी महाराज तर तेव्हा संपले असते, तुम्ही आता बुरख्यात असता. आणि बुरखा उघडून बघायची पद्धत नाही, नाही का? बुरखा उघडून बघायचा आहे ना निवडणूक आयोगाला, त्याला विरोध होतोय. फोटोतलीच बाई आहे का, कोणतरी दाढीवाला असायचा. न होता सिवा तो सुन्नत होती सबकी. केवढं मोठं ऋण आहे हिंदू समाजावरती छत्रपतींचं, की आज आपण हिंदू म्हणून जगतो आहोत. असा हिंदू धर्म सावरकरांनी सातत्याने सांगितलं. आणि म्हणून हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व्हायला पाहिजे. राष्ट्राची मुख्य विचारधारा ही हिंदुत्वाची असायला पाहिजे. म्हणून राजकारणाचं हिंदूकरण आणि मग हिंदूंचं सैनिकीकरण. ते हिंदुत्व टिकवण्यासाठी हातात शस्त्र घेतलं पाहिजे. काय सुंदर विचार आहे, काय त्रिसूत्री आहे, वा. काहीच मान्य केलं नाही आम्ही, म्हणून देशाचं असं वाटोळं झालं. मग 14पासून थोडं सावरकरांच्या पाठीमागं जायला लागलेत, म्हणून आज आपण वाचलो आहे. खरंच सांगतो, 14ला मोदी आले नसते आणि हे जर माकड आलं, अरे भयानक झालं असतो. हे अशा पदावर आहेत, सगळं समोर आहे, हातात शस्त्र आहेत, मारायसाठी एका ऑर्डरची वाट बघत असतात. काय जीव तडफडत असेल या लोकांचा. ती मुभा आज दिली आहे त्यांना, म्हणून अशा सगळ्या आपण कारवाया करू शकतोय. सावरकर अंमलात आणायला सुरुवात केली. दाखवायला जातात त्या गांधींच्या याच्या समोर नमस्कार, आत्म सावरकर अंमलात आणतात. मग सावरकरांना अटक केली. हिंदुत्व बदनाम झालं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करून टाकलं आणि ब्राह्मण समाज कायमचा बदनाम झाला. हे 4 दगड मारले, एका दगडात 4 पक्षी मारले नेहरूने. आणि मग अशी सहानुभूतीची लाट, निशस्त्र म्हाताऱ्याला मारलं. केसच उभी राहिली नाही. आपल्या भारतीय
नियमानुसार किंवा कुठलाही माणूस असा खून होतो ना, तेव्हा त्याचं पोस्टमार्टम करावं लागतं. गांधींचं पोस्टमार्टमच केलं गेलं नाही. कारण पोस्टमार्टम केलं असतं तर खूप वेगळ्या गोष्टी बाहेर आल्या असत्या. आता तुम्हाला गंमत सांगतो, आता इतिहासाचं उत्खनन, इतिहासाचं संशोधन सातत्याने चालू असतं. त्यामुळे या 79 वर्षात अशा वेगळ्याच गोष्टी इतिहासाच्या उत्खननातून आणि संशोधनातून बाहेर आल्या आहे की नथुरामच्या 3 गोळ्यांनी गांधीजी गेलेच नाहीत. पोस्टमार्टम केलं नाही आणि नथुरामच्या गोळ्यांनी गांधी गेले नाहीत. कनेक्शन लावा. पंतप्रधान आहे माणूस, सगळ्या नाड्या हातात आहेत. दुसरी गोष्ट, 3 गोळ्या मारल्यानंतर 40 मिनिटं माणूस जिवंत आहे खाली पडलेला. एक 77-78 वर्षाचा म्हातारे गृहस्थ असा समोर, असं इतकं लांब पण नाही, असं पाया पडलाय. म्हणजे किती जवळ असेल बघा. पाया पडलाय, बाजूच्या 2 बायकांना बाजूला केलंय, कारण त्यांना जरासुद्धा कुणालाही तिसऱ्याला इजा करायची नव्हती. टेररिस्ट नाहीत ते बेछूट मारत जायचे असं नाही, फक्त ज्याला मारायचं त्यालाच मारलं आहे. 3 गोळ्या मारल्या आहेत. बंदुकीचा मेड असतो एक, ह्यांना बरोबर माहीत असेल. पोस्टमार्टममध्ये कळतं की कुठल्या बंदुकीमधनं नेमक्या गोळ्या आल्या आहेत, तर त्या मॅचच होत नाहीत गांधींच्या शरीरातल्या गोळ्यांशी. बंदूकच मॅच होत नाही नथुरामची. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट, सावरकर दादरच्या सदनामध्ये ह्याचे सगळ्याचे पुरावे आहेत. रणजित सावरकरने आता ह्याच्यावर एक फार मस्त पुस्तक लिहिलं आहे. 4 गोळ्या लागल्या आहेत गांधीजींना. नथुरामच्या पिस्तूलमध्ये 6 गोळ्या आहेत, 6च रकाने आहेत गोळ्यांचे. 3 रकाने रिकामे झालेत, 3 भरलेले आहेत. गांधींना लागल्या 4 गोळ्या, इकडे 3, इकडे 1 गोळी लागली आहे. पोस्टमार्टमच झालं नाही. अशा फरलांगभर अंतरावरती तिथे मारलं बिर्ला भवन, तिथून एक फरलांगभर अंतरावरती हॉस्पिटल होतं. 40 मिनिटं माणूस जिवंत होता. झटकन उचललं असतं तर कदाचित वाचू शकले असते. कदाचित 1% शक्यता, पण प्रयत्न तर करायला पाहिजे होते. नाही केले गेले. लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान, पाकिस्तानबरोबरचं युद्ध आम्ही जिंकलो. सावरकर जिवंत होते. 65ची लढाई, सावरकर जिवंत होते. सावरकर सांगत होते 2 देशांमधलं युद्ध, जो विजयी होतो त्या विजयी देशाच्या राजधानीमध्ये तहाची बोलणी करायची असतात. लाहोरपर्यंत आपण जिंकलो होतो. 2/3 पाकिस्तान आपण जिंकलो होतो. ही सुवर्ण संधी आहे. तह करू नका. आता शेवटचा धक्का मारा आणि जे फाळणी झाली आहे 15 वर्षापूर्वी, तो परत एकदा अखंड हिंदुस्थान बनवण्याची सुवर्ण संधी अशी परत येणार नाही. सावरकर सातत्याने सांगत होते, आम्ही ऐकलंच नाही. युद्ध भारत पाकिस्तान, तहाची बोलणी रशियामध्ये, ताश्कंत. काय संबंध? पंतप्रधान राहतो त्या कार्यालयामध्ये एक टेलिफोन नाही आणि 100 मीटरवर राहणाऱ्या यशवंतराव चव्हाणांच्या कार्यालयामध्ये टेलिफोन आहे. पंतप्रधानाच्या इथे टेलिफोन नाही. माणूस मरतो, विषप्रयोग केला जातो, निळी पार्टी. परत एकदा पोस्टमार्टम नाही. बरोबर 52ची निवडणूक जिंकले, सगळी लाट आली, सगळं विसरून गेले लोक. आम्ही विसरतो पटकन सगळं. आम्ही आमचे अपमान, आमची अवहेलना, आम्ही सगळं विसरतो. हजारो स्त्रिया आमच्याच होत्या. आपल्याच असतील ना कोणीतरी. 15, 20, 25 पिढ्यांच्या आधीच्या ज्या सगळ्या बायका विकल्या गेल्या, अत्याचार झाले, बलात्कार झाले, आमचीच माणसं विकली गेली ना. आमच्याच माणसांना गुलाम केलं. कोणीतरी आमचाच पूर्वज होता ना तो, तुमचा आमचाच होता ना. आणि तर तिसरा कोणी आलेला नाही ना बाहेरून.
म्हणजे वडिलांना मारलं तर आपल्या डोक्यात असतं, माझ्या वडिलांनी मारलं, मी नाही याला माफ करणार. आजोबांना मारलं, मी नाही माफ करणार. पणजोबांना मारलं, बघू विचार करीन. खापर पणजोबांना मारलं, कदाचित करीन. का असं मागं मागं गेल्यावर तीव्रता कमी कशी काय होते? आम्ही विसरतो, सगळं विसरतो. ब्राह्मणांची कत्तल केली मुसलमानांनी, त्या ब्राह्मणांच्या जानव्यांचं वजन 200 किलो भरलं. अशा कत्तली केलेली माणसं, त्यांचे वंशज इथे राहिलेत. आणि आम्ही म्हणतो असे दोन, मी कालच्या मुद्द्यावर बरोबर येतो जिथे आपण थांबवलं, असे दोन आमचे असतात ना सेक्युलरिझमचे डोस पाजलेले. स्वतंत्र भारतात केसरी कार्यालयामध्ये सावरकर बसायचे आणि तिथे येऊन त्यांना माहीत होतं अनेकांना सावरकर संध्याकाळचे बसतात तिथे गप्पा मारायला. तर बरीच लोक येऊन गप्पा मारत बसायची. म्हातारे झालेले होते, थकलेले होता जीव. देश स्वतंत्र झालेला होता, हिंदू महासभा नव्हती, कुठलंही काय असं सामाजिक कार्य असं काही नव्हतं. थकलेले पूर्ण, आणि सगळ्या बाजूनी थकलेले होते. कारण स्वातंत्र्य सेनानी म्हणून भारतातल्या हजारो लोकांना स्वतंत्र भारत सरकार पेन्शन देत होतं. स्वातंत्र्य सेनानी म्हणजे स्वातंत्र्य युद्धात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आहे अशा सगळ्यांना एक रक्कम मिळत होती. सावरकरांना ही रक्कम मिळायला 47 साली देश स्वतंत्र झाला. सावरकरांना ते देशभक्त होते हे ठरवून सरकारने त्यांना ती द्यायला 63 साल उजाडलं. 650 दिवस गांधी हत्येतला आरोपी क्रमांक 8 म्हणून त्यांना 650 दिवस दिल्लीच्या ह्याच्यात कैदेमध्ये टाकलं. त्यांचे वकील होते भोपटकर. त्या भोपटकरांना केंद्रीय कायदेमंत्री बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीला बोलवून घेतलं. एक अशी नाट्यमय भेट झाली. ती हायवेवरती गाड्या थांबल्या आहेत. आंबेडकरांनी त्यांच्या गाडीतल्या ड्रायव्हर आणि सेक्रेटरीला खाली उतरायला सांगितलं. मागच्या गाडीत जे बसलेत गृहस्थ त्यांना माझ्या गाडीत आणून बसव. ते भोपटकर होते, ते सावरकरांचे वकील होते गांधी त्या केसमधले. त्याला म्हणाले सावरकरांना जाणीवपूर्वक नेहरूंनी अडकवलेलं आहे. जी जी मदत लागेल ती मी तुम्हाला करायला तयार आहे, पण ते सुटले पाहिजेत. परत भोपट गोतले गाडीत बसले, निघून आले. अंतिमतः सावरकर संपूर्ण निर्दोष मुक्तता. पण काय वाटलं असेल, स्वतंत्र भारतात 2 वर्ष एक खुनी म्हणून जेलमध्ये गेले. मग आपल्या देशाचा तुकडा लचका तोडून एक इस्लामिक राष्ट्र पाकिस्तान उभं राहिलं. त्याचा पंतप्रधान लियाकत अली खान भारत भेटीवर. तो भारत भेटीवर येणार म्हणून त्याला भीती कोणाची? मुंबईतल्या सावरकर नावाच्या माणसाची. त्यांनी त्याच्या सिक्युरिटी पर्पजसाठी या गुलाबाच्या फुलाने मुंबईतल्या सावरकरांना बेळगावच्या जेलमध्ये सामान्य कैद्याप्रमाणे टाकलं. स्वतंत्र भारतात 52च्या निवडणुकीच्या आधीच्या 5 वर्षामध्ये हे प्रचार करायला जर उतरले तर आपल्या विरुद्धचा सगळा प्रचार करतील म्हणून त्यांच्यावर सार्वजनिक सभा घेण्यावर स्वतंत्र भारतात बंदी आली. 2 नालायक लियाकत अली खान 4 दिवस इथला पेठा खाऊन अशा कबूतर वगैरे उडवून तो निघून गेला. पुढचे 15 दिवस भारत सरकार, नेहरू सरकार आपले सावरकर बेळगावच्या जेलमध्ये टाकलेत. विसरून गेले. कोणीतरी आठवण करून दिली, अहो त्यांना त्या सिक्युरिटीचं टाकलं होतं, ते आता बाहेर काढा की. अरे हो, ते विसरलोच नाही का, काढा त्यांना बाहेर. बरं कैदी नव्हते ते, कुठलाही गुन्हा नव्हता, काय संबंध? कैद्यासारखं सामान्य कैद्याप्रमाणे त्या बॅरेकमध्ये ठेवलं होतं आणि कैद्याप्रमाणे ते 15-20 दिवस त्यांच्याकडनं काम करून घेतलंय. असा एक रस्ता आहे दादरला. या रस्त्याच्या ह्या बाजूला सावरकर सदन आहे आणि या बाजूला शिवाजी पार्क आहे.
स्वातंत्र्याचा मोठा महोत्सव साजरा केला. त्या महोत्सवामध्ये चुकून एखाद्या मोर्चात गेलेल्या माणसाला पण निमंत्रण असतं ना. दरवाजावरनं काहीतरी चाललंय म्हणून बघत बघत गेला आणि पुढे गेला, 2 लाट्या बसल्यावर धावत घरी आला. तो पण स्वातंत्र्य सेनानी झाला. त्याला पण निमंत्रण भारत सरकारचं स्वातंत्र्याच्या महोत्सवाचं. पण फक्त रस्ता ओलांडून तिकडच्या घरात सावरकर नावाचा माणूस, ज्यांनी 27 वर्ष या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्याला साधं निमंत्रण नाही. तुम्ही फक्त विचार करा, घरात बसलेल्या सावरकरांचं काय झालं असेल. स्वतंत्र भारतात सातत्याने अपमान. कारण भीती, सावरकर नावाचा विचार जर पसरला तर आपलं काही खरं नाही. जीव गेला तरी हे परत येऊ देऊ नका यांना सरकारमध्ये. भले मोदींनी 4 गोष्टी चुकीच्या केल्या तरी चालतील, पण ही नालायक नतद्रष्ट मंडळी पुन्हा या देशात सरकारमध्ये येता कामा नये. जर खरे हिंदू असाल, या भारतावर प्रेम करणारे असाल, इतका अनन्वित मानसिक छळ, पासष्टचं युद्ध बघितलं, आक्रोश करून माणूस सांगतोय नका जाऊ रशियाला, नका जाऊ, काही संबंध नाही आपला. नाहीच. सत्तेचा असा गैरवापर, असा एवढा घोर अपमान शेवटी बाळाराव सावरकर स्वीय सहाय्यक, त्यांना ते म्हणाले 30 जानेवारीला 1966, आता या देहाचा मी जी 13व्या वर्षी शपथ घेतली होती, मारिता मारिता मरे तो झुंजेन. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा स्वराज्याभिषेक तरी करील किंवा चापेकरांसारखा फासावर तरी लटकेल. या देहा जी शपथ घेतली होती ती पूर्ण झाली, देश स्वतंत्र झाला. आता या देहाचा काही उपयोग राहिला नाही. उपयुक्ततावाद. सदैव आयुष्यात मी एकच विचार केला, माझ्या स्वार्थाचा कधीच विचार केला नाही. मी देशाला उपयोगी कसा पडेल. आता मी प्रश्न विचारतो की मी देशाला उपयोगी कसा पडेल. मला उत्तर येतं, आता उपयोगी पडण्याच्या अवस्थेतच नाहीत तुम्ही. 83 वय आहे तुमचं आता. मग आता मी जगू कशासाठी. स्वेच्छामरण नाही आपल्याकडे. सर्व प्रकारचा विचार करून झाला. ज्ञानेश्वर माऊलींसारखं शिळा उघडून आत जाऊन बसावं का, तेही करू देणार नाहीत. नदीत डोहात कुठेतरी उडी मारावी का, तीही कोणी मारू देणार नाही. मग आठवले मला समर्थ, प्रायोपवेशन करूया. कळत नाही कोणाला, मी स्वतःला संपवतोय हे कोणालाच कळत नाही, फक्त बाळाराव तुम्हाला सांगतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी लिहिलेलं पण कधीच प्रकाशित न झालेलं असं सगळ्या वह्या कागद मी तुमच्या ताब्यात सोपवतो. ते सगळं माझ्या मृत्यूनंतर लोकांपर्यंत पोहोचू दे. म्हणून बाळाराव सावरकरांचे 4 खंड आता उपलब्ध आहेत. अत्यंत ऑथेंटिक. सावरकरांनी जसं कागदावर उतरवलंय, जसंच्या तसं बाळारावांनी त्यांच्या आयुष्याचे 4 टप्पे केलेत. आणि त्या 4 टप्प्यांचे 500-500 पानांचे 4 ग्रंथ आहेत. खरे खुरे सावरकर वाचायचे असतील तर बाळाराव सावरकरांचे हे 4 खंड आणि विक्रम संपतांनी लिहिलेलं सावरकरांचे 2 खंड, एवढी पुस्तकं आवर्जून वाचा. अख्खा भारताचा इतिहास आणि खरे सावरकर कळतील तुम्हाला. अत्यंत खरी जीवनात ते प्रसंग आहेत त्याचे. बाळाराव म्हणाले, अहो हवे आहात तुम्ही आम्हाला. ते म्हणाले, हवे आहात हे कधी न संपणारी गोष्ट आहे. आणि मी कशासाठी हवा आहे सांग बघू.
देशासमोर, राष्ट्रासमोर, समाजासमोर काही प्रश्न उपस्थित राहिले तर त्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी हवं आहे ना. मग हे काय, सगळी पुस्तकं दाखवली, 22,000 पृष्ठांचं साहित्य. कुठल्या विषयामध्ये मी लिहिलं नाही असं नाहीच आहे. विज्ञानावर लिहिलेले असंख्य विज्ञाननिष्ठ निबंध आहेत, इतिहासावर लिहिलेलं आहे, हिंदू धर्मावर लिहिलेलं आहे, भाषेवर लिहिलेलं आहे, सगळंच लिहून ठेवलं आहे. मी गेल्यानंतर जे जे प्रश्न उपस्थित राहतील त्या विषयाचं माझी पुस्तकं काढायची, वाचायची, उत्तरं सापडणार. माझी काय गरज आहे, या देहाची आता काय गरज आहे? काही गरज नाही. आणि मी मेल्यानंतर मला विद्युत दाहिनीमध्ये टाकायचं, लाकडं बिकडं काही असलं काही करायचं नाही. संपला देह, विषय संपला. सावरकरांची बायको वारली तेव्हा असे पडवीत बसले होते, तात्या गेल्या माई, घेऊन जा. जिथं देह संपला तिथं संबंध संपला. इतक्या वेगळ्या लेवलला ही माणसं जातात. फारच म्हणजे आपले भावे हे सावरकरांचे खास परमभक्त. त्यांना एक सावरकर भक्त माझ्यासारखा जाऊन म्हणाला, आम्हाला तुमच्या ओळखीने जरा सावरकरांची एकदा भेट घडवून द्या ना. ते म्हणाले, कशासाठी भेटायचे तुम्हाला? तेव्हा मी त्यांना दैवत मानतो. मग ते म्हणाले की मग भेटूच नका. कदाचित तुमच्या सगळ्या प्रतिमेला तडे जाण्याची शक्यता आहे. असं आयुष्य काढलेला माणूस आहे ना की कधी काय कसे बोलतील वागतील माहीत नाही. आणि मग कदाचित जी प्रतिमा आहे ना डोळ्यासमोर तिला तडे, अरे यार असं का बोलले असतील, असं होईल, नकोच ते, नकाच भेटू, लांबून छान आहे. फार सुंदर सुंदर आठवणी त्यांच्या, किती पुस्तकं आहेत त्यांच्यावर लिहिलेली, कित्येक ग्रंथ आहेत, किती इतिहास लिहिला गेला आहे. सावरकरांनी स्वतः लिहिलेला आणि सावरकरांवर अनेकांनी लिहिलेला. अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तात्यारावांकडे बघितलं आहे. एक अद्वितीय अशी विभूती या भारतात जन्माला आली. मला कोणाला सांगू नका मी आता आणि बरोबर 1 फेब्रुवारी अन्न आणि पाण्याचा त्याग केला वयाच्या 83व्या वर्षी. आयुष्यभर जेव्हा जेव्हा मृत्यू समोर आला न्यायला तेव्हा हाकलून दिलं त्याला. आणि आता स्वतःहून निमंत्रण पाठवलं आहे, ये मला घेऊन जा, कार्य संपलं आहे माझं. स्वतंत्र भारतात अशी जिवंत समाधी घेणारा एकमेव माणूस, महापुरुष असेल म्हणजे. आपण तरी कोणी असं स्वतःला संपवलेला माणूस बघितला नाही. म्हणजे ज्यांनी आयुष्यभर उपोषणावर विश्वास ठेवला ते गोळीने मेले, आणि ज्यांनी आयुष्यभर शस्त्रांवर विश्वास ठेवला ते खऱ्या उपोषणाने गेले. कारण त्यांची उपोषणं खरी नव्हतीच. उपोषणाने कधीच काही साध्य करता येत नाही. उपोषणाने तेव्हाच तुमच्या आंदोलनाला यश मिळतं जेव्हा ज्या राजासमोर तुम्ही उपोषण करताय तो राजा सुसंस्कृत असावा लागतो. आणि सुसंस्कृत राजे या देशात नव्हे, या जगात 2च, परत एकदा, श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज. उपोषण करणाऱ्याचं महत्त्व कळल्यामुळे राजा खाली आला सिंहासनावर आणि त्याला मला थांब, मरू नकोस बाळा, मला हवा आहेस. माझ्या विरुद्ध विचारसरणीचा असलास तरी देशाला गरज आहे तुझी. ताटासारखं आहे ते, फार मस्त उदाहरण आहे ते. आपल्याकडं अन्नाचं ताट वाढलं जातं ना, त्या वाढण्याची पद्धत आहे बघा. डावी बाजू, उजवी बाजू, आणि मग मध्ये एक मुख्य पक्वान्न असतं. इकडे वर आधी एक छोटंसं मीठ असतं, मग एक लिंबाची फोड असते. लिंबूच मुळात एवढं, ते अख्खं ठेवत नाही, ते 4 आणि 4 फोडी करून त्यातले ठेवले, तेवढीच गरज आहे. छोटीशी चटणी असते, मग थोडं मोठं त्याच्यापेक्षा आकारमानाने भरीत बिरीत असं काहीतरी येतं, मग त्याच्यापेक्षा थोडं आकारमान कोशिंबिरीचं वाढतं. मग मुख्य पक्वान्न असतं काय ते, मग इकडे भाज्या बिज्या असतात, मग काहीतरी. देश असा असतो.
थोडासा समाजवाद हवा असतो, लिंबा एवढी डावी विचारसरणी हवी असते, कोशिंबीर एवढा कम्युनिझम हवा असतो, पण तो कोशिंबीर एवढाच. तो जर मुख्य पक्वांना त्याचं रूपांतर झालं तर देशाचं वाटोळं. हे ज्या राजाला कळतं, असा राजा जेव्हा समोर असतो तेव्हा उपोषणाने मार्ग सुटतात. म्हणून भारतातलं कुठलंच उपोषण यशस्वी झालं नाही, आणि म्हणून श्रीरामाने कधी उपोषण केलं नाही, श्रीकृष्णाने उपोषण केलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी उपोषण केलं नाही, टिळकांनी केलं नाही, सावरकरांनी केलं नाही, संभाजी महाराजांनी केलं नाही, आणि आत्ताच्या बाळासाहेब ठाकरेंनी पण केलं नाही. आणि ज्यांनी ज्यांनी उपोषणं केली, एक उपोषण मला दाखवा यशस्वी झाल्याचं. होऊच शकत नाही. मग ते आधीपासूनच ठरलेलं असतं, 6-7 दिवसानंतर या सरबत घेऊन जायला, नाही तर मी मग त्यामुळे आयुष्यामध्ये 7-8 वेळा आमरण उपोषण करणारी माणसं आपण बघितली. म्हणजे हे पण फार गमतीदार आहे सगळं. आमरण उपोषण एकदाच असतं ना, एकदा तू मेला तरी पाहिजे का, यश तरी मिळालं पाहिजे. यशही मिळत नाही, उपोषणही होत नाही पूर्ण, काहीच कसं घडत नाही, मग परत 2 महिन्याने आमरण उपोषण. अशी सगळी गंमत आहे. सावरकर उपोषण बांधकाटीत कधी पडायचे नाही. ते मुळात शस्त्र चुकीचं आहे. आणि मग 26 दिवस मृत्यूला पण कळे ना हो, की आहे ना, आम्ही जेव्हा मी गेलो तेव्हा मला हाकलून दिलंय, आता बोलवतो हे तरी खरं आहे की नाही. तो यायला तयार नाही. पण खऱ्या खोऱ्या अर्थाने लपून छपून पण सरबत घेतलं नाही. मग प्रभा मुलगी आली, तिला सांगितलं तू जरा बघ प्रयत्न करून. नर्स उभी होती, डॉक्टर उभे होते. 83 वय आहे आणि इतकं भयान आयुष्य जगलेलं, असं ते जर्जर झालेलं शरीर, आत गेलेला आवाज, कुठल्याही क्षणी काही होईल. मग ती प्रभावर खूप प्रेम मुलीवर. मग ती गेली हळूच, तात्या घ्या ना काहीतरी, थोडंसं तरी सरबत तरी प्या, 2 चमचे पाणी तरी प्या. नुसताच हात हलवले. मग ते म्हणाले, अरे नर्स उभी आहे इथे, तर ती नर्स सांगते की 1 चमचा पाणी घ्या. नर्स म्हटल्यावर त्याही अवस्थेत अँटेना त्यांचा उभा राहिला. तिला जवळ बोलवलं, नर्स म्हणू नकोस, परिचारिका म्हण. भाषेचा अभिमान. अशा अवस्थेत नर्स म्हणू नकोस, परिचारिका म्हण. आणि मग 26 तारखेला शेवटी लक्षात आलं त्या मृत्यूला, नाही खरंच बोलवलं आपल्याला. हळूहळू जवळ येत गेला. टप्प्यात आल्यावर त्याला खेचून घेतलं. एक महान तपस्वी या देशातला संपला. अशा या सावरकरांनी ज्या अंदमानात एवढी वर्ष काढली, आणि जे तेव्हा म्हणायचे त्या बाकीच्या कैद्यांना, घाबरू नका, आज तुम्हाला इथे मारतायत, इथे तुमची दुर्दशा होते, पण एक दिवस असा येईल स्वतंत्र भारतात इथे तुमचे पुतळे उभे केले जातील, आणि एक दिवस ह्याला तीर्थक्षेत्र म्हणून लोक भेट द्यायला येतील. आज ते शब्द खरे ठरले. आज सेल्युलर जेलच्या बाहेरच्या त्या बगीच्यामध्ये सगळ्या ह्या क्रांतिकारकांचे छान सुंदर पुतळे उभे आहेत. आणि आज खरोखरच तीर्थक्षेत्रासारखी माणसं इथे येतात, भेटायला येतात, बघायला येतात. त्या कोठडीमध्ये आपण सगळे जाणार आहोत ना उद्या. उद्या आपल्याला तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी शांत चित्ताने, पहिलं एक नियम, गेल्यानंतर लगेच कॅमेरे काढून फोटो अजिबात करू नका. त्यासाठी भरपूर वेळ मिळेल तुम्हाला. आपण साधारण 1-1:30च्या दरम्यान तिथे पोचू, जेवल्या जाऊ. एका तीर्थक्षेत्री, एका राष्ट्रासाठी आयुष्य समर्पित केलेल्या अशा एका माणसाच्या कोठडीमध्ये आपण सगळे जाणार आहोत. एका मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत. त्या भावनेने आपण सगळ्यांनी तिथे जाऊ. छान कपडे घालून या. आतमध्ये गेल्यानंतर त्या कोठडीमध्ये जाऊ. सगळ्यांनी चपला लाईनीत बाहेर काढू, एक रांग लागू, 1-2 जण आतमध्ये जाऊ, नतमस्तक होऊ, बाहेर येऊ.
बाहेर आल्यानंतर तो मजला, दुसरा, पहिला, ग्राउंड फ्लोअर अशा सगळीकडं एकसारख्याच कोठड्या आहेत. त्या सगळ्या कोठड्यांमध्ये प्रत्येकाने एकट्याने जाऊन बसायचं, मोबाईल स्विच ऑफ करून घड्याळ लावून किमान 30 मिनटं, अर्धा तास. त्या 30 मिनटामध्ये विचार करायचा की एक 27 वर्षाचा तरुण इंग्लंडमध्ये बॅरिस्टर झालेला, वकिली केली असती तर आयुष्य आरामात काढलं असतं. त्याच्यावर, त्या ऐश्वर्यावर लाथ मारून स्वतःहून ही काळ्या पाण्याची गळ्यात माळ घेतलेली आहे. तो 27 वर्षाचा तरुण कसा इथे राहिला असेल या 7x11च्या कोठडीत? शौचाला लागली, लघवीला लागली, त्याच कोठडीतल्या कोपऱ्यात जाऊन करायचे. उलट्या झाल्या, जुलाब झाले, तिथंच करायचे. गळ्यामध्ये एक साखळदंड, हातामध्ये, तिथे फोटो पण लावला आहे कसे साखळदंड होते. कसा राहिला असेल माणूस? कोणी नाही बाजूला. मेला तर विचारायला कोणी नाही. का मेला तेही प्रश्न विचारायला कोणी नाही. उत्तर द्यायला ब्रिटिश सरकार बांधलेलं नाही. त्या कोठडीत नतमस्तक होऊन बाहेर आलो की बाजूच्या एका कोठडीमध्ये बाहेर चपला काढून आत जाऊ, दरवाजा लावू, अर्धा तास प्रत्येकाने कृपया करून बसा. ही संधी परत मिळणार नाही. त्या अर्धा तासात काय विचार करायचा आहे? कसा राहिला असेल माणूस? मग तिथून खाली आल्यावर सगळं सेल्युलर जेल बघा. ते कसं बघायचं ते उद्या आम्ही सांगू तुम्हाला. तिथे सगळ्या शिक्षा किती भयानक कशा होत्या, कसे कपडे होते, सगळ्याचं सुंदर प्रदर्शन आहे. तो कोलू म्हणजे काय, तो काथ्या कसा कुटायचा, ते सगळं ठेवलं आहे छान. ते सगळं बघून मग वर जा, इकडे तिकडे फिरा, फोटो काढा. असं भरपूर वेळ आहे. 5 वाजायला सगळ्यांना बाहेर काढलं जातं. मग आपण बाहेर पडू. बाहेर पडून समोरच्या मैदानात जाऊ. तिथे छान तुम्हाला आमच्यातर्फे समोसे चहा मिळेल. समोसा चहा झाल्यावर सावरकरांच्या त्या पुतळ्याच्या खाली आपण सगळ्यांनी एक एक पणती दिली जाईल आणि मी या राष्ट्रासाठी काही ना काहीतरी माझं योगदान देईल असे सावरकरांच्या पुतळ्याखाली शपथ घेऊन ती ज्योत लावा. आपण सगळ्यांनी मिळून तिथे अशा ज्योती लावूया. मग तिथे सावरकरांची 2 गाणी तुमच्या मोबाईलवर त्याचं शब्द आलेले असतील, जयोस्तुते आणि नेमजसीने, ते एक जयघोषात म्हणूया. मग माझं अंदमानमध्ये कशी शिक्षा भोगली, का आणलं, कसं ते नेमके माफीचे अर्ज होते का दयेचे अर्ज होते का ॲम्नेस्टी काय होतं, ते सगळा तो इतिहास, तो सगळं व्याख्यान करू आणि मग आपण राष्ट्रासाठी काहीतरी करू या भावनेने. हे सगळं विचार 6 दिवसांची व्याख्यानं, सावरकरी विचार, सावरकर विचार सरणी घेऊन आपण घरी जाऊ. आता पुढच्या उद्याचं जे काय आहे ते तुम्हाला आता ते सांगेल. थांबतो इथेच. अंदमानात यायचं तर शब्दामृत सोबतच का पुन्हा एकदा जाताना आता मनात असलेलं प्रश्नचिन्ह नक्कीच मला वाटतं त्याला पूर्णविराम मिळाला असेल तर मला वाटतं एकदा जरा दोन्हीही आपल्या या व्याख्यातांकर